हॅलो, वेलकम बॅक टू ट्रेलेंटेज. तर आपण प्रिव्हियस सेशनमध्ये पूर्णपणे आपलं वेब एपीआय कोर हा सगळा कन्सेप्ट आपल्याला झालेला आहे. तर आता या सेशनमध्ये आपण काय बघणार आहे की एम्प्लॉय मॅनेजमेंट एपीआय. आता या एम्प्लॉय मॅनेजमेंट एपीआयमध्ये आपण काय काय बघणार आहे की ॲड एम्प्लॉय असेल, गेट ऑल एम्प्लॉईज असतील, राईट. त्याच्यामध्ये आपण गेट बाय आय डी आपण बघणार आहे. त्यानंतर अपडेट, डिलीट वगैरे किंवा सर्चिंग आपण कसं करू शकतो, राईट. त्यानंतर आपण सॅलरीचं फिल्टर कसं लावू शकतो, त्यानंतर व्हॅलिडेशन असेल किंवा एक्सेप्शन हँडलिंग, हे सगळं आपण या एपीआय मध्ये बघणार. हा एक आपला मिनी प्रोजेक्ट असेल. मिनी नाही, मिनीपेक्षा थोडा वास्ट असणार आहे आणि मोठा प्रोजेक्टपेक्षा थोडा कमी असणार आहे. ॲज अ तुम्ही रिझ्यूम मध्ये टाकायला हा तुम्ही प्रोजेक्ट वापरू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रिव्हियस जर तुम्हाला यातलं काही कळलं नाही तर प्रिव्हियस माझे सेशन तुम्ही बघू शकता. पूर्णपणे चॅनलला माझ्या प्लेलिस्ट दिलेली आहे किंवा या सेशनच्या एंडिंगला मी त्याची लिंक पण देईन. ओके, पहिलं तर आता आपण काय करणार आहे की एम एस एस क्यू एल, ओके, मायक्रोसॉफ्टचं जे आपण एस एस एम एस आहे त्याच्या थ्रू आपण पहिला डेटाबेस डिझाईन करू. ओके, एसक्यूएल सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओ आपण ओपन करूया. ओके, तिथं आपण आता इथं सर्व्हरला आपण कनेक्ट केलं. आता कनेक्ट केल्यानंतर न्यू क्वेरी करायची. आता न्यू क्वेरी काय की आपल्याला डेटाबेस बनवायचे आहे, राईट. तर कंपनी डी बी नावाचा डेटाबेस आहे का? कॉलेज कंपनी अंडरस्कोर डी बी आपण अंडरस्कोरवाला वापरायचा नाही. आता डेटाबेस क्रिएट करताना आपल्याला काय पाहिजे की क्रिएट डेटाबेस कंपनी, ओके, कंपनी डी बी सेमिकोलॉन आणि एक्झिक्यूट. ओके, आता आपल्याला काय भेटलं की कमांड कंप्लीटेड सक्सेसफुली. तर ज्यावेळेस मी रिफ्रेश केलं ना तर मला कंपनी डी बी नावाचा डेटाबेस वगैरे क्रिएट करून भेटलेला आहे, राईट. आता सेकंड काय करायचं की या डेटाबेसमध्ये मला यूज करायचं आहे, म्हणजे हा डेटाबेस यूज करायचा. तर इथं काय वापरायचं आहे, क्रिएटच्या जागी यूज, ओके, यूज आणि कंपनी डेटाबेस, कंपनी डी बी सेमिकोलॉन, त्याला सिलेक्ट केली क्वेरी, एक्झिक्यूट. आलं का माझं की कंपनी डी बी आहे तो माझा यूजमध्ये आला, राईट. आता पहिला काय की आपल्याला एम्प्लॉईज नावाचा आपल्याला टेबल क्रिएट करायचं आहे. तर टेबल क्रिएटची क्वेरी काय आहे की क्रिएट टेबल, ओके. टेबल नंतर टेबलचं नाव असतं की एम्प्लॉईज, EMPLOYEES. स्पेलिंग मिस्टेक झाली नाही पाहिजे कारण आपल्याला ती भरपूर जागी वापरायची आहे, राईट. त्याच्यानंतर त्याचं फंक्शन ब्रेसेस, ओके. फंक्शन ब्रेसेसमध्ये काय असतं की त्याचे पूर्णपणे जो आतमध्ये टेबलची कॉलम जे असतात ना ते आपल्याला कॉलमची नावं लिहायचे आहेत की जसं की त्याच्यामध्ये एम्प्लॉई आय डी असेल, राईट. आता एम्प्लॉई आय डीला आपण काय नाव देऊया की इंटिजर, ओके. एम्प्लॉई आय डी तो इंटिजर असेल आणि तो आपल्याला युनिक करायचा आहे, राईट. त्याला प्रायमरी की अप्लाय करायचे आहे आणि तो रिपीट झाला नाही पाहिजे किंवा एक नाही इन्क्रीमेंट झाला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण काय वापरायचं की इंडेक्सिंग वापरायचं आहे. मग त्याच्यामध्ये आयडेंटिटी, ओके, आयडेंटिटी त्याच्या ब्रेसेस, ओके. त्याची सुरुवातीची की काय असली पाहिजे की एक नंबर हा त्याची सुरुवातीची की असली पाहिजे आणि तो एक ने इन्क्रीमेंट झाला पाहिजे. असे त्याचे दोन पॅरामीटर आपण दिले, राईट. त्याच्यानंतर तो काय आहे आपला की प्रायमरी की पाहिजे ना, की युनिक असली पाहिजे. तर इथं त्याला प्रायमरी की तर कॉमा सेपरेट हा आपला एक कॉलम झाला, राईट. सेकंड काय की आपण त्याचं नाव घ्यायचं आहे. तर आपण इथं फर्स्ट नेम, ओके, एफ कॅपिटल एन कॅपिटल, फर्स्ट नेम. त्याचा डेटा टाईप आपण देऊ की एन व्हॅरकॅर देऊ, ओके. तो न्यूमरिक अल्फा न्यूमरिक असला पाहिजे, एन व्हॅरकॅर. आता त्या एन व्हॅरकॅरला त्याचं लिमिट आपण किती देऊ शकतो की 50, जास्तीत जास्त आपण 50 ठेवू शकतो. म्हणजे 50 फर्स्ट नेमचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये जी व्हॅल्यू येणार आहे आपल्याला ती 50 आपण त्याची व्हॅल्यू देऊया, ओके. सेकंड काय तो नॉट नल असला पाहिजे, नल व्हॅल्यू नको आहे आपल्याला, त्याचं नाव तर ॲटलिस्ट पाहिजेच. हा झाला आपला सेकंड कॉलम. थर्ड आहे की त्याचा लास्ट नेम, ओके, लास्ट नेम सेम एन व्हॅरकॅर आणि तो 50च देऊ आपण त्याला. पण त्याची जी स्ट्रिंगची लेंथ आहे ती 50 असली पाहिजे. सेकंड आहे की नॉट नल, ओके. हा झाला आपले 3 कॉलम झाले. आता चौथा काय आहे की आपला ईमेल ॲड्रेस, जसं पहिलं नाव घेतलं, लास्ट नाव घेतलं, ईमेल ॲड्रेस, त्याला फक्त आपण ईमेल नाव देऊ त्या कॉलमला. ईमेल दिल्यानंतर एन व्हॅरकॅर, ओके,
एन व्हॅरकॅरमध्ये ईमेल ॲड्रेस मोस्टली 100 आपण देऊया, की त्याची लेंथ 100 असली पाहिजे, म्हणजे 100पर्यंत त्याची लेंथ असली पाहिजे. त्यापेक्षा जास्त असली तर तो एरर दिला पाहिजे, राईट. मग त्यासाठी आपण काय करू शकतो की नॉट नल. ओके, व्हॅलिडेशन काय लावायचं आपल्याला, नॉट नल. आणि त्याला आपण आयडेंटिटी काय लावूया की युनिक असला पाहिजे तो. ओके, डबल तो ईमेल ॲड्रेस कोणाला दिला नाही पाहिजे, युनिक. नेक्स्ट आपण काय करूया की त्याला एम्प्लॉयला डिपार्टमेंट पण असतात, राईट, की तो कोणत्या डिपार्टमेंटच्या अंडर काम करतोय. जसं की सुपरवायझर असेल, त्याच्यानंतर खालचे जे अंडर मल्टिपल 4-5 डिपार्टमेंट असतात ना, तशा टाईपमध्ये आपण डिपार्टमेंट देऊ. DEPARTMENT, डिपार्टमेंट. पी डबल झाला, DEPARTMENT. ओके, डिपार्टमेंटला आपण एन व्हॅरकॅर देऊ, न्यूमरिक एन व्हॅरकॅर 50. ओके, आणि तो पण आपल्याला नॉट नल असला पाहिजे, म्हणजे नल व्हॅल्यू नसली पाहिजे. त्या मला सगळ्या फील्ड पाहिजेत, राईट. त्यानंतर त्याची मेन एवढा तो काम करणार आहे तर त्याची सॅलरीचा कॉलम, राईट. त्यानंतर त्याला आपण देऊ की डेसिमलमध्ये सॅलरी, कारण की आपल्याला इंटिजर म्हणजे डेसिमल आपल्याला व्हॅल्यू पाहिजे, फ्लोटिंग व्हॅल्यू पाहिजेत. त्यासाठी डेसिमल आणि सेम ॲज इट इज तो नॉट नल, NULL, राईट. त्याच्यानंतर त्याचं जॉईनिंग डेट घेऊ, JOINING, जॉईनिंग डेट, JOINING DATE. त्याचा डेटा टाईप आहे तो डेट असणार आहे, आणि त्याला काही असं स्पेसिफिक द्यायला लागत नाही की 10 कीवर्ड किंवा 20 कीवर्ड. ॲज अ त्याला फक्त स्पेसिफिक डेटा टाईप द्यायचा की डेट कीवर्ड. तो पण आपल्याला नॉट नल पाहिजे. त्याच्यानंतर येणार आहे की तो इज ॲक्टिव्ह. ओके, आता आपण काय करणार आहे की प्रोफेशनल डेटाबेस बनवते. ज्यावेळेस तुम्ही कंपनीमध्ये काम करताना, तर तो जो आपल्याला डिलेटचे जे वापरायचा आहे, राईट, किंवा डिलेटचे आपण जी ऑपरेशन बघणार आहे, त्या डिलेटच्या वेळेस तर तुमचा डेटाबेसमधून तुमचा एम्प्लॉय गेला नाही पाहिजे, फक्त तो इज ॲक्टिव्हचा फॉल्स गेला पाहिजे. त्यासाठी आपण इज ॲक्टिव्ह त्याचा बीट असणार आहे. तुम्ही इथं त्या जागी बुलियन व्हॅल्यू पण देऊ शकता, पण त्या जागी आपण इथं त्याला डेटा टाईप देऊ की बीट. आणि त्याच्यानंतर तो असणार आहे की नॉट नल, NULL. आणि त्याची जी डिफॉल्ट व्हॅल्यू असणार आहे, ओके, डिफॉल्ट तो असणार आहे ट्रू, राईट. म्हणजे तो इज ॲक्टिव्ह असला पाहिजे. जर तो डिलीट झाला तर तो फॉल्स राहिला पाहिजे. मग त्यासाठी आपण इज ॲक्टिव्हला ट्रू करू. त्यानंतर काय आहे की ज्यावेळेस आपण एखादा नवीन युजर करणार आहे, राईट, तो कोणत्या टायमिंगला केलं किंवा त्याचा आपल्याला डेट जर काढायचं असेल ना, त्यासाठी आपण अजून एक कॉलम घेऊ की क्रिएट डेट. ओके, किंवा क्रिएटेडची डेट घेऊ, तो एम्प्लॉय कधी केलेला आहे, राईट. आणि त्याचा जो डेटा टाईप आहे क्रिएटेड डेट टाईम. ओके, डेट टाईम 2 असा त्याचा डेटा टाईप देऊ आपण. त्यानंतर येणार आहे की नॉट नल. आणि त्याची डिफॉल्ट असणार आहे व्हॅल्यू की डिफॉल्ट गेट डेट. ओके, आता सिस्टीमला ज्यावेळेस तुम्हाला API कॉल करायचं असतं ना, किंवा सिस्टीमचे ज्यावेळेस तुम्हाला डेटा घ्यायचा असतो ना, त्यावेळेस तुम्हाला गेट डेट नावाचं फंक्शन वापरायचं असतं, की त्याचा डेटा टाईप आहे की डेट टाईम 2 नॉट नल असला पाहिजे. आणि डिफॉल्ट व्हॅल्यू आजची तारीख, म्हणजे ज्या टायमिंगला तो क्रिएट करणार किंवा ज्या तारखेला क्रिएट करणार आहे ना, त्यासाठी आपण गेट डेट नावाचं आपण फंक्शन वापरलं. आता ही जी क्वेरी आहे ती मी सिलेक्ट केली आणि एक्झिक्यूट केली, राईट. कमांड कंप्लीट सक्सेसफुली. आता मी डेटाबेस रिफ्रेश करतो, तो टेबल फक्त आला आहे का नाही मला बघायचं आहे. डेटाबेस कंपनी DB, आणि त्याच्यामध्ये टेबल्स सिस्टीम टेबल्स. इथं एकदा मी SSMS कट करून परत एकदा चालू करतो, कारण की हे फ्रीमधलं व्हर्जन असल्यामुळे ना की त्याचं ते प्रॉपर वर्किंग होत नाही. ओके, कनेक्ट केलं. त्याच्यानंतर डेटाबेसमधलं आपलं कंपनी DBमध्ये टेबल्स.
राईट. आय थिंक तो कंपनी DB झालाय या ह्याच्यात क्रिएट. एम्प्लॉय ID फर्स्ट नेम लास्ट नेम राईट. आता हा मला आपण याची स्क्रिप्ट तयार करू. आणि इथं आपला जो मेन ओरिजिनल जो डेटाबेस आहे त्या डेटाबेसमध्ये ॲक्च्युअल झाला पाहिजे. SSMS ओके. एम्प्लॉईज नावाचं आपल्याकडं टेबल क्रिएट झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये जर आपण सिलेक्ट टॉप 1000 रोज केले तर त्याच्यामध्ये कोणता डेटा नाही. त्यासाठी आपण काय करूया की एक डमी डेटा टेस्टिंगसाठी आहे ना की डमी डेटा आपण त्याच्यामध्ये ॲड करू. राईट. इथं इन्सर्ट. ओके. इन्सर्ट इंटू एम्प्लॉईज. ओके. इन्सर्ट इंटू एम्प्लॉईज. आता त्या आपल्याला कॉलमची नावं. ओके. प्रत्येक कॉलमची जी नावं आहेत ना ते आपल्याला इथं लाईन बाय लाईन द्यायचे आहेत आणि त्याच्या पुढं व्हॅल्यूज. ओके. त्या व्हॅल्यूजला जे आपण आपल्याला व्हॅल्यूज एंटर करायचे आहेत ना त्या व्हॅल्यूज द्यायचे आहेत. तर पहिलं काय की आपलं फर्स्ट नेम आलं इथं वरती. त्यानंतर कॉमा सेपरेटेड लास्ट नेम. राईट. मग त्याच्यानंतर येणार आहे की आपला ईमेल. ओके. त्यानंतर आपण काय बघितलेलं की डिपार्टमेंट. ईमेल आल्यानंतर त्याचं डिपार्टमेंट नंतर असणार आहे आपली सॅलरी नंतर असणार आहे त्याची जॉईनिंग डेट. ओके. आणि जॉईनिंग डेट नंतर तो असणार आहे की इज ॲक्टिव्ह. आणि जी आपली लास्ट आहे. ओके. इथं जर तुम्हाला दिसत असेल एम्प्लॉईजमध्ये कॉलम्सवरती त्याची लास्ट डेट काय की क्रिएटेड. आता क्रिएटेडला आपण काय केलं क्रिएट डेटला ज्या पण वेळेस एखादी व्हॅल्यू नवीन इन्सर्ट होणार आहे ना त्यावेळेस त्याला ॲटोमॅटिकली नवीन व्हॅल्यू ज्या डेट टाईमला तो क्रिएट करणार आहे त्या डेट टाईमची आपल्याला तिथे तारीख ॲटोमॅटिकली भेटणार. तसं आपण त्याला सांगितलेलंच आहे की जशी नवीन इन्सर्ट व्हॅल्यू होईल त्यावेळेस तू बाबा ॲटोमॅटिकली जी लाईव्ह डेट असेल ना तो तिथं इन्सर्ट कर. राईट. आता इथं व्हॅल्यू आपण काय देऊया की राहुल देऊ. त्याच्यानंतर शर्मा देऊ. त्याचा ईमेल ॲड्रेस काय देऊया Rahul@gmail देऊ. ओके. Rahul@gmail.com. त्याचं डिपार्टमेंट असेल सपोज HR असेल. ओके. H आणि R. अजून त्याला काय द्या की सॅलरी 4500 कॉमा सेपरेटेड त्याची जॉईनिंग डेट. ओके. आता त्या जॉईनिंग डेट वेळेस तुम्हाला एक लक्षात काय ठेवायचं की YYMMDD द्यायचे आहे. YY म्हणजे काय की इयर की 2026 स्लॅश म्हणजे मायनसचं चिन्ह मंथ कुठला आहे. आता मंथ कोणता आहे की 8वा महिना आहे. राईट. आणि तारीख किती असतात 13 तारीख आहे. ओके. आता ही मी क्वेरी सिलेक्ट केली आणि एक्झिक्यूट केली. अजून एक राहिले का कोणती व्हॅल्यू इन्सर्ट स्टेटमेंट स्पेसिफिक इन्सर्ट जॉईनिंग डेट इज ॲक्टिव्ह. ओके. इज ॲक्टिव्ह राहिले आपल्याला फॉल्स की तो ट्रू असला पाहिजे. आता आय थिंक ओके 1 रो अफेक्टेड. आता इथं सिलेक्ट टॉप 1000 रोज केलं तर आले का माझे की एम्प्लॉय ID त्याचा बघा इन्क्रीमेंट झाला 1 झाला. फर्स्ट नेम राहुल आलं शर्मा आलं. ईमेल त्याचा Rahul@gmail.com. HR त्याची सॅलरी जॉईनिंग डेट इज ॲक्टिव्ह आणि क्रिएटेड. आता लक्षात घ्या की क्रिएटेड कितीला की 13 तारीख याची आणि
21:57 म्हणजे रातच्या 9:57 झालेले आहेत आणि 10 सेकंद वगैरे असे झालेले आहेत. हे झालं की आपला काय की डमी डेटा आपला इन्सर्ट झाला. आता नेक्स्ट काय बनवायचे आपल्याला, एक स्टोअर्ड प्रोसिजर बनवायचे. राईट, आता स्टोअर प्रोसिजर काय बनवायचे की ज्या वेळेस आपण एपीआय थ्रू ह्या डेटाबेसला कनेक्ट करणार आहे. ओके, पहिली गोष्ट तर काय की एपीआय थ्रू आपण या डेटाबेसला कनेक्ट करणार आहे, तर तिथं आपण ADO.NET वापरणार आहे. राईट, ADO.NET काय असते की ज्या वेळेस तुमचं .NET ॲप्लिकेशन आणि एखादा कोणता सर्व्हर असेल किंवा एखादी स्ट्रक्चर्ड क्युरी लँग्वेज असेल किंवा तुम्हाला ज्या डेटाबेसशी कनेक्ट करण्यासाठी आहे ना, तुम्हाला जी प्रोसिजर लागते किंवा जे पण तुम्हाला फंक्शनॅलिटी असेल किंवा जे पण तुम्हाला पॅकेजेस लागतात, ते तुमचे जे पॅकेज असतात ना ते तुम्हाला ADO.NET मध्ये अवेलेबल असतात. राईट, की इथं याला मी कॉपी पेस्ट करतो की आपण याच्यामध्ये एक कन्सेप्ट राहिला की ADO.NET ADO.NET. ओके, ADO.NET आपण वापरणार आहे. नेक्स्ट काय आपल्याला बघायचं आहे की प्रोसिजर क्रिएट करायचे आहे. मग त्यासाठी न्यू क्वेरी आपण केली. आता ज्यावेळेस आपल्याला प्रोसिजर क्रिएट करायची असते त्यावेळेस क्रिएट प्रोसिजर म्हणजे प्रोसिजरचं त्याचं नाव क्रिएट प्रोसिजर. आता ज्यावेळेस तुम्हाला प्रोसिजर बनवायची असते ना त्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की प्रोसिजर कायम USP अंडरस्कोरनं चालू होते की USP, आणि ते सगळं स्मॉलमध्ये पाहिजे असतं, USP अंडरस्कोर आणि त्या प्रोसिजरचं नाव, की आपण त्याला काय करणार आहे की ती प्रोसिजर, तर प्रोसिजरचं काम काय असणार आहे की सिलेक्ट, म्हणजे ज्या आपण आपल्या कॉलममध्ये ह्या फील्ड्स आहेत ना सगळ्या, या सगळ्या फील्डचा आपल्याला डेटा पाहिजे. राईट, आता इथं मी काय करू शकतो की USP अंडरस्कोर गेट एम्प्लॉईज. आता गेट एम्प्लॉईज, आता ही मी क्रिएट प्रोसिजर केली. राईट, आता त्या प्रोसिजरमध्ये माझी फंक्शनॅलिटी काय असणार आहे. राईट, मग त्यासाठी काय करायचं की ॲज बिगिन. ओके, ॲज बिगिन. आता त्याच्यामध्ये त्या प्रोसिजरचं काम काय असणार आहे की मला सगळ्या व्हॅल्यू पाहिजेत. मग काय करणार की सिलेक्ट. ओके, सिलेक्ट करून त्या ज्या कॉलमची नावं आहेत ना की एम्प्लॉईज नाही, एम्प्लॉई फ्रॉम एम्प्लॉईज आधी देऊ, म्हणजे इथं त्याला फ्रॉम एम्प्लॉईज आणि ऑर्डर बाय एम्प्लॉई ID. ओके, एम्प्लॉई ID डिसेंडिंग पाहिजे आपल्याला. आता इथं त्याच्यातले काय काय व्हॅल्यू पाहिजेत. राईट, तर मला एम्प्लॉई ID पाहिजे, त्याच्यानंतर कॉमा सेपरेटेड माझा त्याचा फर्स्ट नेम असेल, फर्स्ट नेम, त्याच्यानंतर असेल त्याचं लास्ट नेम असेल, फर्स्ट नेम लास्ट नेम नंतर काय असतं की ईमेल. ओके, ईमेल असेल, त्याच्यानंतर त्याला आपण काय दिलेलं की डिपार्टमेंट. राईट, डिपार्टमेंट नंतर आपण काय दिलेलं की त्याची सॅलरी नंतर आपण काय दिलेलं की त्याची जॉईनिंग डेट. राईट, तो कधी जॉईन झाला, जॉईनिंग डेट नंतर तो इज ॲक्टिव्ह आहे का नाही हा महत्त्वाचा आपला राहिलेला होता, त्यामुळे त्यानं एरर दिलेला. आणि लास्ट काय राहिले की आपली त्याची क्रिएटेड डेट. ओके, क्रिएटेड डेट. आता ही मी सिलेक्ट केली आणि इथं सेमी कोलन नंतर अजून काय राहते क्रिएट प्रोसिजरला, हां इथे काय राहिलं की एंड. ओके, ज्यावेळेस आपण प्रोसिजर एंड करतो ना तर तिथं लिहायला लागतं की एंड कीवर्ड. ओके, सगळे एरर गेले. Ctrl+A आणि एक्झिक्यूट केलं, आलं का, कमांड सक्सेसफुली क्रिएटेड. आता नेक्स्ट. ओके, आता मला ही जर स्टोअर प्रोसिजर बरोबर झाल्या का नाही जर चेक करायचं असेल तर मी काय करणार की एक्झिक्यूट कर USP अंडरस्कोर, आपण काय केलेलं गेट एम्प्लॉई ना, गेट एम्प्लॉईज. आलं का, की माझा ID आला, नाव आलं, लास्ट नेम आला, ईमेल आला, HR आला, म्हणजे जो आपण कॉलम जो सगळा क्रिएट केला ना तो सगळ्या मला कॉलम मधल्या त्याच्या व्हॅल्यू आल्या. आपण जो टेबल क्रिएट केला त्याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू आल्या. राईट, आता ही स्टोअर प्रोसिजर काम केली. ज्यावेळेस तुम्ही प्रोफेशनल वेने सिलेक्ट स्टार तुम्ही वापरू शकत नाही, मग त्यावेळेस आपण या अशा स्टोअर प्रोसिजर बनवून आपल्याला डेटा आपण रीड करू शकतो. राईट, आता हे झालं की माझं काय की मला सगळा डेटा येतोय. राईट, की ही स्टोअर प्रोसिजर काय झाली की माझ्या सगळा डेटा येतोय. जर का मला एक स्पेसिफिक ID साठी जर पाहिजे असेल तर मी काय करणार की क्रिएट्स प्रोसिजर सेम ॲज इट इज
नवीन आपण एक प्रोसिजर बनवू की गेट एम्प्लॉईज बाय आय डी. ओके, बाय वाय स्मॉल बाय आय डी. या प्रोसिजरचं नाव ॲज बेगिन आय डीच्या खाली आपण काय करूया की आपण त्याला आय डी देणार आहे, राईट. @एम्प्लॉई आय डी, एम्प्लॉई आय डी तेव्हा असणार आहे आपला इंटिजर. की क्रिएट प्रोसिजर एम्प्लॉई आय डी आपण त्याला पाठवणार, त्या एम्प्लॉई आय डीच्या अगेन्स्ट इथं मला हा सगळा डेटा दे की एम्प्लॉई आय डी असेल फर्स्ट नेम लास्ट नेम ईमेल डिपार्टमेंट इज ॲक्टेड क्रिएटेड ऑन फ्रॉम एम्प्लॉईज व्हेअर. ओके, व्हेअर म्हणजे त्या प्रोसिजरमध्ये आपल्याला व्हेअर क्लॉज वापरायचा की व्हेअर एम्प्लॉई आय डी. ओके, एम्प्लॉई आय डी इज इक्वल टू एम्प्लॉई आय डी. ओके, कंट्रोल ए एक्झिक्यूट, कमांड सक्सेसफुली, राईट. आता हीच प्रोसिजर इथं मी एक नवीनच करतो की ती आपल्याला सारखी लागेल. एक्झिक्यूट USP अंडरस्कोर गेट एम्प्लॉई. ओके, गेट एम्प्लॉई बाय आय डी आणि त्या एम्प्लॉई आय डीला गेट एम्प्लॉई बाय आय डी केलं. हां, त्याच्यातला जो पॅरामीटर की एम्प्लॉई आय डी इज इक्वल टू 1 आणि त्याला सेमिकोलन. एकच सेकंड. USP गेट एम्प्लॉई बाय आय डी. ओके, त्यानंतर काय केलं की तर EMPLOY बरोबर आहे. आणि त्याला मी एक आय डी असाइन केली. कुड नॉट फाइंड. आता आलं, बहुतेक काहीतरी स्पेलिंग मिस्टेक झाली असेल की मला त्या आय डीच्या अगेन्स्ट मला व्हॅल्यू भेटली. इथं जर का मी 2 टाकलं, कंट्रोल ए केलं, एक्झिक्यूट केलं तर आले का मला 0 व्हॅल्यू झाल्या, राईट. का तर या 2 नंबरच्या आय डीला माझ्याकडे व्हॅल्यूच नाही. सेम ॲज इट इज आहे ना आता मला की इन्सर्टची क्वेरी बनवायची आहे, राईट. इन्सर्टची म्हणजे काय की जो आपण डेटा ॲड करणार आहे ना तो डेटा आपण असं डायरेक्ट ॲड करू शकत नाही की इन्सर्ट इंटू. मग त्याच्यासाठी पण आपल्याला एक स्टोअर प्रोसिजर क्रिएट करायला लागेल, राईट. ती मी इथं पॉज करून एक स्टोअर प्रोसिजर बनवतो कारण की असा व्हिडिओ भरपूर मोठा होईल. मी फक्त त्या स्टोअर प्रोसिजरमध्ये काय काय केलं ते एक्सप्लेन करेन. आता इथं जर लक्ष दिलं तर मी काय काय केलं की क्रिएट प्रोसिजर USP क्रिएट एम्प्लॉय. ओके, म्हणजे आपण काय केलं की क्रिएट एम्प्लॉय नावाची एक हे केलं आपण की स्टोअर प्रोसिजर बनवली, त्याला नाव दिलं. मग त्याच्यामध्ये काय भेटणार की मला व्हॅल्यू काय काय भेटणार, राईट. त्यासाठी मला तिथं व्हेरिएबल क्रिएट केला पाहिजे. आता व्हेरिएबल जास्त मी इथं क्रिएट करता SSMS मध्ये किंवा SQL मध्ये, तर तिथं तुम्हाला काय असं की टाकायचं की फर्स्ट नेम, राईट. त्या जो डेटा आहे तो 50 असला पाहिजे. लास्ट नेम केलं मी, मला डिपार्टमेंट येणार आहे, ईमेल येणार आहे, सॅलरी येणार आहे आणि जॉईनिंग डेट येणार आहे, राईट. ह्या ज्या माझ्या 6 फील्ड आहेत ना त्या मला पुढून येणार आहेत, त्या मी ॲज इट इज या व्हेरिएबलमध्ये मी स्टोअर केलं. आता नेक्स्ट आहे की स्टोअर प्रोसिजरमध्ये आलेला डेटा ॲज बेगिन केला. आता नेक्स्ट काय केलं की मी इथं इन्सर्ट इंटू एम्प्लॉईज. आता फर्स्ट नेम लास्ट नेम ह्या ज्या व्हॅल्यू आहेत याच्या अगेन्स्ट, ओके, इज ॲक्टिव्हला इथं मी बघा काय दिलं की स्टॅटिक व्हॅल्यू दिली, राईट. त्या मी काय केलं की ह्या ॲज इट इज आलेल्या व्हॅल्यू ॲज इट इज ह्या व्हेरिएबलची नावं दिली, राईट. की तुम्हाला हे व्हेरिएबल आहेत किंवा हे पॅरामीटर्स आहेत, राईट, जे मला पुढून येणार आहेत. मग नेक्स्ट काय केलं की सिलेक्ट कास्ट. ओके, आता सिलेक्ट कास्ट काय असतं की स्कोप आयडेंटिटी एम्प्लॉई आय डी की जो लास्ट आपण जो इन्सर्ट केलेला असतो ना जो ह्याचा एम्प्लॉई आय डी वगैरे त्याच्या खाली बरोबर आपल्याला नवीन एम्प्लॉई आय डी इन्सर्ट झाला पाहिजे. त्यासाठी असं तुम्हाला एक सेंटेक्स द्यायचा असतो, राईट. ही मी ॲज इट इज एक्झिक्यूट केलं. आलं का माझी कमांड क्रिएटेड कम्प्लीटेड सक्सेसफुली, राईट. हे काय माझं झालं की इन्सर्टची क्वेरी झाली, राईट. आता नेक्स्ट आपल्याला काय करायची ही ॲज इट इज मला अपडेटची क्वेरी लिहायची आहे, राईट. आता अपडेटची, ओके, अपडेट इथं लक्ष दिलं की क्रिएट प्रोसिजर USP अपडेट एम्प्लॉई सेम ॲज इट इज मला हे
सगळे पॅरामीटर येणार आहेत. ओके, सगळे म्हणजे हे इज ॲक्टिव्ह पण मला पॅरामीटर येणार आहे, कारण की तो आपल्याला अपडेट करायचा आहे. आणि जे आलेले पॅरामीटर आहेत ना, ॲज इट इज त्यांना की अपडेट एम्प्लॉईज ही क्वेरी वापरली. आणि सेट सेट म्हणजे ह्या फर्स्ट नेमला हे आलं पाहिजे. आणि कशाच्या अगेन्स्ट ह्या ज्या व्हॅल्यू आपण इन्सर्ट करणार त्या कशाच्या अगेन्स्ट गेल्या पाहिजे, तर एम्प्लॉई आय डीच्या अगेन्स्ट त्या व्हॅल्यू भेटल्या पाहिजे, कारण की आपला एम्प्लॉई आय डी हा प्रायमरी काय युनिक आहे. राईट, कमांड एक्झिक्यूट सक्सेसफुली. आता काय झालं, आपलं क्रिएट झालं, अपडेट झालं, इन्सर्ट झालं. आता लास्ट राहिले की आपली डिलेटची क्वेरी. राईट, इथं मी आता डिलेटची क्वेरी लिहितो. आता इकडे लक्ष द्या की डिलीटची क्वेरी लय सोपी आहे, जास्त खूप सोपी आहे. डिलीटची क्वेरी सोपी काय आहे की ज्यावेळेस तुम्ही डिलीट करणार आहे ना, ते क्रिएट प्रोसिजर यूएसपी डिलीट एम्प्लॉई ही आपण एक स्टोअर प्रोसिजर क्रिएट केली. आपल्याला फक्त एम्प्लॉई आय डी येणार आहे आणि आलेला एम्प्लॉई तो डिलीट न करता, मी काय सांगितलं थोड्या वेळापूर्वी की आपल्याला तुम्ही ज्या वेळेस रिअल टाइम ॲप्लिकेशन बनवतात त्या किंवा इंडस्ट्रीमध्ये ना कुठेही जरी गेला तुम्ही, तर ॲज अ रिअल जे प्रोजेक्ट असतात त्यामध्ये कधीच डिलीट नसतं. तिथं काय असतं की सॉफ्ट डिलीट असतं. सॉफ्ट डिलीट म्हणजे काय की जो आपला एम्प्लॉई आय डी आहे तो आपल्याला तो इज ॲक्टिव्हचा इज फॉल्स करायचा असतो. राईट, मी काय केलं इथं सेट इज ॲक्टिव्ह इज इक्वल टू त्याला फॉल्स करून टाकलं. वेअर कुठे एम्प्लॉई आय डी आलेला पॅरामीटर त्याला देऊन टाकला. राईट, ही एक्झिक्यूट केली क्वेरी. कमांड सक्सेसफुली. आपल्या ज्या स्टोअर प्रोसिजर असतात की क्रिएट केला आपण एम्प्लॉई, अपडेट केला, रीड केला वगैरे सगळं केलं. राईट, आता मी SSMS ला क्लोज करतो. राईट, आता आपल्याला ॲक्च्युअल जो प्रोजेक्ट बनवायचा आहे तो आपल्याला प्रोजेक्ट बनवू की विज्युअल स्टुडिओ 2022 ओपन केला. राईट, विज्युअल स्टुडिओ 2022 ओपन केल्यानंतर आपल्याला क्रिएट न्यू प्रोजेक्ट केल्यानंतर इथं माझं पहिल्यापासून सिलेक्ट आहे, पण ज्यावेळेस तुम्ही नवीन जर सिलेक्ट करत असाल, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार तर जुन्या स्टुडंट्सना माहिती आहे कसं करायचं. तर इथं काय की C#, आपण त्या C# लँग्वेज वापरणार आहे. इथं काय की ऑल प्लॅटफॉर्म आणि इथं API. आता इथं बघा तुम्हाला मल्टिपल दिसेल, त्यातली ही जो सेकंडवाला आहे ASP.NET कोर वेब API, हे तुम्हाला फ्रेमवर्क सिलेक्ट करायचं आहे. नेक्स्ट केलं. आता इथं त्याचं प्रोजेक्टचं नाव काय असलं पाहिजे, तर प्रोजेक्टचं नाव असणार आहे आपल्या एम्प्लॉई मॅनेजमेंट API. आता API का, जर तुम्ही इथं अँग्युलर वगैरे किंवा मी याच जो प्रोजेक्ट आहे ना त्यालाच मी त्यालाच मी फ्रंट एंडला अँग्युलर वगैरे वापरेन कधीतरी मला जर टाइम भेटला, तर याच प्रोजेक्टला मी पुढं कंटिन्यू करेन. राईट, त्याला मी प्रोजेक्टचं नाव दिलं. तिथं मी त्या प्रोजेक्टला फक्त नाव काय देणार की एम्प्लॉई मॅनेजमेंट फ्रंट एंड किंवा UI असं फक्त नाव देणार. नेक्स्ट केलं. तिथं आता मला विचारते की कोणतं फ्रेमवर्क वापरणार आहे, की .NET 8 वापरायचे, 9 वापरायचे, 10 वापरायचे. तर मग लॉंग टर्म सपोर्ट घेतला की 8 वापरायचे मला. क्रिएट. ओके, आता हा माझा प्रोजेक्ट क्रिएट झाला. ओके, रन करतो मी डेमो प्रोजेक्ट. आधी बघूया आपला की सक्सेसफुली क्रिएट झालेला आहे का नाही. भरपूर लोड घेतं, कारण की ॲट अ टाइम रेकॉर्डिंग आणि प्रोजेक्ट. ओके, वेदर नावाचा जो डिफॉल्ट प्रोजेक्ट असतो ना, डिफॉल्ट API ती आपल्याला भेटली. राईट, मी प्रोजेक्ट क्लोज करतो. आता तुम्हाला काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही नवीन प्रोजेक्ट करणार तर ह्या तुम्हाला डिफॉल्ट फाईली भेटणार आहेत. तर त्याच्यातली वेदर फॉरकास्ट CS ही आपल्याला डिलीट मारायची आहे पहिली. तर ओके, विल बी डिलीट परमनंटली. डिलीट केली. सोल्युशन एक्सप्लोररमधनं परत काय करायचं, आपल्याला हा जो कंट्रोलर आहे ना तो आपल्याला कंट्रोलर डिलीट मारायचा आहे. ओके, आपण काय केलं की 2 फाईली डिलीट मारल्या, की कंट्रोलर मधली एक फाईल आणि जी आपली वेदर नावाची जी प्रोग्राम फाईल आहे त्याच्यातला ॲक्च्युअल कोड किंवा ती जे मॉडेल आहे ते आपण डिलीट मारलं. राईट, आता नेक्स्ट, आता पहिल्यांदा प्रोजेक्टच्या आपण सगळ्या फाईल स्ट्रक्चर वगैरे क्रिएट करणार आहे, हळूहळू सगळ्या आपण फाईली बनवणार आहे. पण त्याच्या अगोदर ज्यावेळेस तुम्हाला डेटाबेसशी कनेक्शन करायचं असतं ना त्यावेळेस तुम्हाला इथं ओके पहिल्यांदा तर तुम्हाला काय पाहिजे की आपल्याला ADO.NET वापरणार आहे. राईट, की ADO.NET काय की ॲक्टिव्ह डेटाबेस ऑब्जेक्ट, की डेटाबेसचा ऑब्जेक्ट करून किंवा डेटाबेसशी डायरेक्ट आपल्याला कनेक्शन भेटत नाही. मग त्यासाठी आपल्याला .NETचं न्यूगेट पॅकेज लागणार आहे. राईट, SQL सर्व्हर साठी. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की इथं याचं आता हे कुठं आहे, एकच सेकंद. व्ह्यू
टर्मिनल कुठे, टर्मिनल, ओके आपल्याला टर्मिनल भेटला. आता या टर्मिनलला मी काय करणार की किंवा इथून जर आपल्याला जरी नाही ना झालं करायचं तर इथं असतं की इथं इथं कुठे गेलं प्रोजेक्टमध्ये मॅनेज न्यूगेट पॅकेज मॅनेजर, राईट. आता इथून ओके इथून मी फक्त SQL टाकलं, नो पॅकेज इन्स्टॉल्ड नको आहे, ब्राउज कर SQL. आहे का. आता हे जे पॅकेज आहे मायक्रोसॉफ्ट डॉट डेटा डॉट SQL क्लायंट, ओके हे जे पॅकेज आहे ना ते मला इन्स्टॉल करायचं आहे. ओके लेटेस्ट स्टेबल व्हर्जन सेव्ह नाही तर तुम्ही व्हर्जन पण सिलेक्ट करू शकता, पण मी इथे स्टेबल व्हर्जन त्याला सिलेक्ट केलं. ओके गेट ओके वगैरे आणि ॲप्लाय एक्सेप्ट. ओके फिनिश्ड. मला सक्सेसफुली माझं जे न्यूगेट पॅकेज मॅनेजर आहे ते मला सक्सेसफुली इन्स्टॉल करून भेटलेलं आहे. तुम्हाला पण काय करायचं आहे की प्रोजेक्टमध्ये जायचं, मॅनेज न्यूगेट पॅकेज मॅनेजर आणि इथून मायक्रोसॉफ्ट डॉट डेटा डॉट SQL क्लायंट हे जे पॅकेज आहे ना ते आपल्याला लागणार आहे, राईट. आता ही विंडो क्लोज करायची. आता त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, सोल्युशन एक्सप्लोररमधून ओके आपल्याला हे डेटाबेसची कनेक्शन स्ट्रिंग बनवायला पाहिजे, राईट. मग त्याच्यासाठी सोल्युशन एक्सप्लोररमध्ये जायचं, ॲप सेटिंग डॉट जेसन. ओके आता ॲप सेटिंग डॉट जेसनमधून इथं इथं आपल्याला टॉपला ओके लॉगिंगच्या वरती एक आपल्याला कनेक्शन बनवायचं आहे. ओके आता कनेक्शन काय बनवायचं आहे की डबल कोटमध्ये कनेक्शन स्ट्रिंग ते ऑटोमॅटिकली मला देत आहे आज मॅनेज करून, म्हणजे ते काय बोलतात की त्याला सजेशन वगैरे देत आहे, राईट. आता इथं ओके इथं कनेक्शन स्ट्रिंग बनवायचे आपल्याला, तर इथं मी काय टाकणार की स्ट्रिंग सर्व्हर. ओके सर्व्हर म्हणजे काय की सर्व्हर इज इक्वल टू, आता मी हा कनेक्शन एक एक शब्द तुम्हाला सांगतो की सर्व्हर म्हणजे काय की सर्व्हरचं नाव, तुमच्या ज्या सर्व्हरचं नाव असेल ना तिथं सर्व्हरचं नाव असतं, राईट. इथं मी तुम्हाला आता फक्त मायनस टाकतो, इथं मी तिथं सांगतो तुम्हाला सर्व्हरला त्या सर्व्हरचं नाव कसं घ्यायचं असतं, राईट. सेमिकोलन. त्याच्यानंतर काय असतं की आपला डेटाबेस, राईट. कोणता डेटाबेस यूज करणार आहे तर डेटाबेस इज इक्वल टू कंपनी DB, राईट. कंपनी DB ते आपल्या डेटाबेसचं नाव. त्यानंतर काय की सेमिकोलन. हे दोन झाले का आपला सर्व्हर कोणता वापरायचा, डेटाबेस कोणता वापरायचा. थर्ड जो पॅरामीटर आहे तो असतो की ट्रस्टेड कनेक्शन, म्हणजे हे ट्रस्टेड कनेक्शन आहे का नाही त्याला सांगावं लागतं. ते तुम्ही दिलं तरी नाही दिलं तरी चालते, नाही दिलं तरी चालतंय. ट्रस्टेड अंडरस्कोर कनेक्शन, ओके ट्रस्टेड कनेक्शन इज इक्वल टू ट्रू, राईट. त्यानंतर सेमिकोलन. आता नेक्स्ट काय असतं की ट्रस्ट सर्व्हर सर्टिफिकेशन, त्याला पण आपल्याला ट्रू दिलं द्यायचं, पण ह्या मेन तुम्हाला लागते काय की सर्व्हर आणि डेटाबेस कनेक्शन. आता याच्यामध्ये मल्टिपल पॅरामीटर असतात की इथे युजर नेम पासवर्ड वगैरे पण असतं, ते तुम्ही गुगल थ्रू ChatGPT थ्रू करून वापरू शकता तुमच्या प्रोजेक्टमध्ये, राईट. की ट्रस्टेड ट्रस्ट त्याचा सिंटॅक्स काय की ट्रस्ट सर्व्हर सर्टिफिकेट, ट्रस्ट सर्व्हर सर्टिफिकेट इज इक्वल टू ट्रू, ओके. आणि इथं सेमिकोलन. आपली जी कनेक्शन स्ट्रिंग आहे ती सगळी रेडी झाली, राईट. आता त्याच्यानंतर ओके इथं काय म्हणतं हे मिसिंग कोलन, बरोबर तर आहे. ओके इथे एक पॅरामीटर आपलं राहिलं आहे की कोलन डिफॉल्ट कनेक्शन स्ट्रिंग आणि डिफॉल्ट कनेक्शन. बरोबर. आता की कनेक्शन स्ट्रिंग त्याच्यामधला जो डिफॉल्ट कनेक्शन आहे ना ते हे डिफॉल्ट कनेक्शन. आणि या सर्व्हरचा काय टाकायचं की आपल्याला SQL सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओ ओपन करायचा, ओके.
आता जे मला माहिती आहे की माझ्या लॅपटॉपला असंच टाकायला लागतं, तुमच्या लॅपटॉपला तुम्हाला कॉन्फिगरेशननुसार वेगळं टाकावं लागू शकतं. हे जे सर्व्हर नेम आहे ना, माझं काय की पाटील आहे सर्व्हरचं नाव, तर हे मी सर्व्हर नेम इथं पेस्ट करणार की सर्व्हरच्या इज इक्वल टू त्याच्या पुढं. ओके. आता कधी कधी काय असू शकतं की प्रत्येकाच्या कॉन्फिगरेशन किंवा प्रत्येकाच्या लॅपटॉपच्या कॉन्फिगरेशनवर बदलू शकतं. इथं तुम्हाला अजून काय असू शकतं की तुम्हाला फक्त इथं डॉट वापरायला लागू शकतं, राईट. डॉट वापरू शकता किंवा स्लॅश स्लॅश MS SQL एक्सप्रेस किंवा SQL एक्सप्रेस असेल किंवा MySQL असेल, अशा टाईपमध्ये वेगवेगळं तुम्हाला वापरायला लागू शकतं. ते तुम्ही ChatGPT वगैरे करून बघू शकता. पण माझ्या लॅपटॉपचं सर्व्हरचं नाव काय की पाटील आहे, राईट. मी तर आता हे माझं ॲप सेटिंग रेडी झालं. आता त्याच्यानंतर काय करायचं की आपल्याला मॉडेल रेडी करायचं आहे. आता मॉडेल म्हणजे काय की जे आपण डेटाबेसमध्ये ज्या आपण एक टेबल क्रिएट केला, तो टेबलचं ॲज इट इज इकडं मॉडेल क्रिएट केलं पाहिजे ना, की त्या व्हॅल्यू बाबा माझ्या प्रोजेक्टमध्ये आहेत, असं आपल्याला एक मॉडेल किंवा स्ट्रक्चर म्हणू शकतो. आता स्ट्रक्चर कसं आपण वेल इंटेंडेड ॲज अ कंपनीचा हा प्रोजेक्ट आहे ना, तर तुम्ही हा प्रोजेक्ट तुम्ही विकू पण शकता तशा टाईपमध्ये करायचं. तर इथं मी काय करणार की ॲड फोल्डर, काय का त्याचं नाव देणार आपण मॉडेल्स, MEMODELS. आता त्या मॉडेलमध्ये मला एक ॲड करायचं आहे. काय ॲड करायचं आहे की न्यू आयटम. त्या न्यू आयटम म्हणजे आपल्याला एक C# ची फाईल पाहिजे, त्या C# मध्ये आपलं मॉडेल असणार आहे. मग त्या मॉडेलचं नाव काय देऊ आपण की एम्प्लॉई. ओके, आलं का माझं की एम्प्लॉई नावाचा क्लास भेटला. आता या क्लासमध्ये काय असलं पाहिजे की पब्लिक, ओके, इंटीजर एम्प्लॉई ID, राईट. आणि तो एम्प्लॉई ID गेट आणि सेट असला पाहिजे, म्हणजे त्याच्या प्रॉपर्टी गेट आणि सेट असतील. त्याच्यानंतर काय आहे की नेम. ओके, नेमच्या जागी इथं काय टाकणार की फर्स्ट नेम. ओके, त्याच्यानंतर आहे की पब्लिक लास्ट नेम. आता हे स्ट्रिंगला एरर देतं, मी लास्ट लेक्चरला पण सांगितलेलं. मग त्याच्यासाठी आपण त्याला नलेबल करू. ओके, फर्स्ट नेम झालं, लास्ट नेम झालं. त्याच्यानंतर असेल इथं त्याचा ईमेल. ओके, ईमेल झाला आपला. त्याच्यानंतर असेल की त्याचं डिपार्टमेंट. ओके, ॲड्रेसच्या जागी डिपार्टमेंट. ओके, ईमेल झाला, डिपार्टमेंट झाला. अजून काय राहिलं, त्याची सॅलरी. ओके, ॲड्रेसच्या जागी सॅलरी. ओके, सॅलरी झाल्यानंतर त्याचं जॉईनिंग डेट आणि इज ॲक्टिव्ह राहिले. आता सॅलरीला आपला पहिला डेटा टाईप काय आहे की पहिले तर हे डेटा असं सजेशन सारखं घेतलं ना की असं आपले डेटा टाईप चुकतात की डेसिमल. पब्लिक डेसिमल सॅलरी. पब्लिक आपलं काय राहिलं जॉईनिंग डेट, तर त्याचा डेट टाईम आणि जॉईनिंग डेट त्याच्यामध्ये गेट सेट असेल त्याचा. ओके, गेट पण पाहिजे आणि सेट पण पाहिजे. त्याच्यानंतर इज ॲक्टिव्ह, राईट. मग त्याला आपण काय करूया की पब्लिक बुलियन ट्रू किंवा फॉल्सला इज ॲक्टिव्ह. ओके, गेट आणि सेट असेल. अजून कोणता राहिला आपला इज ॲक्टिव्ह झाला, लास्ट वन राहिला की क्रिएटेड. ओके, पब्लिक डेट टाईम क्रिएटेड डेट गेट आणि सेट असतील, राईट. हे झाले आपलं सगळं मॉडेल स्ट्रक्चर झालं की जेव्हा आपण टेबल क्रिएट केला ना, तो ॲज इट इज इकडे आपण ॲज अ मॉडेल आपण वापरलं, राईट. आता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं की मॉडेल पुढच्या सेशनमध्ये तुम्हाला एंटिटी फ्रेमवर्क काय असतं ना ते तुम्हाला माहीत पाहिजे. हे तुम्ही आधी हे झालं. आता नेक्स्ट मला काय बघायचं आहे की रिक्वेस्ट DTO. ओके, DTO म्हणजे काय आहे की ज्यावेळेस तुम्ही रिक्वेस्ट करता किंवा रिस्पॉन्स करता, तर प्रोफेशनल वे काय असतो की प्रत्येक रिक्वेस्ट कशी असली पाहिजे किंवा रिस्पॉन्स कसा असला पाहिजे त्याचं पण आपल्याला एक मॉडेल पाहिजे, राईट. सेम ॲज इट इज तसं आपण एक मॉडेल बनवायचं. मग त्याला काय बोलायचं असतं की DTO बोललं जातं. DTO म्हणजे काय की डेटा ट्रान्सफर ऑब्जेक्ट, म्हणजे डेटा ट्रान्सफर करायचा एक ऑब्जेक्ट. मग तो ट्रान्सफर रिक्वेस्ट पण असू शकतो किंवा रिस्पॉन्स पण असू शकतो. मग त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे की एक फोल्डर पाहिजे. कोणता? DTOच. ॲड न्यू फोल्डर, DTO आणि एस्केप स्मॉलमध्ये DTOज. आता या DTOज मध्ये ॲड
स्पेसिफिक इथं येतो डायरेक्ट क्लास, पण बघूया आपण ॲड न्यू आयटम. आता त्याला आपण नाव काय देऊया की क्रिएट एम्प्लॉय रिक्वेस्ट, म्हणजे आपल्याला जो इन्सर्ट आहे ना, त्या इन्सर्टची क्वेरी आपण केली किंवा नवीन एम्प्लॉय क्रिएट करायचा आहे, ती आपल्याला इथं स्टोअर प्रोसेसर वगैरे वापरायचं आहे किंवा तशा टाईपचं आपल्याला स्ट्रक्चर बनवायचं आहे. तर आपण काय बनवणार, क्रिएट एम्प्लॉई रिक्वेस्ट. रिक्वेस्ट म्हणजे मला डेटा येणार आहे .cs फाईल. ओके, हा आपल्याला क्लास भेटला. राईट, आता या क्लासमध्ये वरती आपल्याला एक हे पण वापरायला लागेल, डेटा अनोटेशन्स. पण बघूया, रिक्वायर्ड त्याची स्ट्रिंग लेंथ. ओके, आलं का, डेटा अनोटेशन ऑटोमॅटिकली इम्पोर्ट झालं. आता स्ट्रिंग लेंथ काय असली पाहिजे की तो 50. मला व्हॅलिडेशन पण द्यायचं तिथं, त्याला लागली तर व्हॅलिडेशन पण आपण ॲड करत चाललोय हळूहळू. त्याच्यानंतर की पब्लिक. ओके, पब्लिक त्याचं आपण काय घेणार आहे, फोटो युजरकडून आपण काय घेणार, त्याचं नाव घेणार आहे फर्स्ट नेम. तर स्ट्रिंग इथं टायटलच्या जागी फर्स्ट नेम ॲज अ तो स्ट्रिंग आहे, मग त्याला आपल्याला न लेबल करू आपण. ओके, हा झाला माझं पहिली प्रॉपर्टी. सेम ॲज इट इज मला लास्ट नेम पाहिजे, त्यानंतर मला ईमेल पाहिजे, डिपार्टमेंट पाहिजे, सॅलरी पाहिजे आणि जॉईनिंग डेट पाहिजे. हा 5 फील्ड पाहिजे अजून. राईट, हे मी पटापट टाईप करतो पॉज करून. ओके, मी काय केलं की फर्स्ट नेम लास्ट नेम, आता ह्यांना फक्त इथं. ओके, फर्स्ट नेम लास्ट नेम ईमेल डिपार्टमेंट. आता इथे व्हॅलिडेशनला फक्त बघा तुम्हाला चेंज काय करायचं आहे की ईमेल ॲड्रेस. राईट, त्याचं व्हॅलिडेशन आपण काय केलं की रिक्वायर्ड केलं आणि त्याच्यानंतर ईमेल ॲड्रेसचं व्हॅलिडेशन दिलं. राईट, नंतर आपण काय केलं की डिपार्टमेंटला आपण काय व्हॅलिडेशन दिलं नाही, तो फक्त आपल्याला रिक्वायर्ड पाहिजे. त्यानंतर सॅलरी. आता सॅलरीची रेंज काय असली पाहिजे की 1 ते 10 लाखापर्यंतची सॅलरीची रेंज असली पाहिजे. राईट, त्याला आपण रिक्वायर्ड दिली आणि त्याची रेंज दिली सॅलरीची काय असली पाहिजे. त्यानंतर आपण काय केलं की इथं रिक्वायर्डमध्ये की जॉईनिंग डेट, त्याला आपण डेटा टाईप काय दिला की डेट टाईम नावाचा आपण डेटा टाईप दिला. राईट, आता हा झाली माझी रिक्वेस्ट. ओके, आता नेक्स्ट मला काय पाहिजे की रिस्पॉन्स पाहिजे. राईट, की एम्प्लॉयचा रिस्पॉन्स. आपण ज्यावेळेस एखादा रिस्पॉन्स पाठवणार आहे, राईट, किंवा एखादी आपण लिस्ट पाठवणार आहे एम्प्लॉयची, मग तो रिक्वेस्ट माझी अशी असली पाहिजे. राईट, की मला पुढून रिक्वेस्ट अशी आहे, तर माझा रिस्पॉन्स कसा असणार आहे की DTOजमध्ये ॲड इथं ॲड न्यू आयटम. ओके, आता न्यू आयटमचा रिस्पॉन्स आपण काय करू शकतो की एम्प्लॉई. ओके, एम्प्लॉई रिस्पॉन्स आणि त्याला आपण एक वेल इंडेंट स्ट्रक्चर DTO राहिले आपलं, तरी मला वाटलेलंच की DTO एम्प्लॉई रिस्पॉन्स DTO. तसाच इथं आहे ना की हा वाला क्रिएट एम्प्लॉई DTO. येस, क्लासमध्ये पण आपल्याला चेंज झाला पाहिजे, त्यासाठी आपल्याला त्यानं कन्फर्मेशन विचारलं येस पाहिजे का, पाहिजे मला. ओके, आता इथं रिस्पॉन्समध्ये काय असणार आहे की जो आपण रिस्पॉन्स पाठवणार आहे ना तशा टाईपमध्ये की पब्लिक. इथं की हा जो माझा रिस्पॉन्स आहे तो ॲज इट इज मी ते रिस्पॉन्समध्ये टाकणार आहे. त्याला मी काय काय पाठवणार आहे की त्याला ID पाठवणार आहे, नाव पाठवणार आहे, लास्ट नेम पाठवणार आहे, ईमेल ॲड्रेस पाठवणार आहे, डिपार्टमेंट पाठवणार आहे, सॅलरी पाठवणार आहे, जॉईनिंग डेट पाठवणार आहे त्याची, आणि इज ॲक्टिव्ह आहे का नाही ते सगळं आपण पाठवणार आहे. जे आपल्याला टेबलमध्ये आहे ना ते सगळे आपण इथं फील्ड त्याला पाठवणार आहे ॲज अ रिस्पॉन्स म्हणून. राईट, त्याच्यानंतर काय येणार आहे की आपल्याला रिपोजिटरी. राईट, आता रिपोजिटरीमध्ये जे आपण स्टोअर प्रोसिजर बनवल्या की रिपोजिटरीमध्ये आपल्याला आता हे काय झालं की हे सगळे मॉडेल आपण रिस्पॉन्स कसा असला पाहिजे, रिक्वेस्ट कशी असली पाहिजे, पण ॲक्च्युअल आपण डेटाबेसशी कम्युनिकेशन केलंय का नाही ना, तर मग त्यासाठी आपल्याला रिपोजिटरी क्रिएट केली पाहिजे. राईट, DTO झाले, मॉडेल झाले. इथं राईट क्लिक ॲड न्यू फोल्डर.
रिपोजिटरी RPO रिपोजिटरी रिपोजिटरी मधून ऍड केलं न्यू आयटम. आता न्यू आयटम मध्ये आहे ना आपण त्याला ॲज अ इंटरफेस म्हणून पण वापरूया, कारण की आपल्याला पूर्ण व्हॅलिडेशन पण पाहिजेत, राईट. म्हणजे तुम्हाला इंटरफेस पण कसा वापरायचा तो कळेल. मग त्याच्यामध्ये पहिलं तर आपण काय बनवूया की एम्प्लॉई रिपोजिटरी RPOSITORY, राईट. ॲड केलं. त्यानंतर त्याचा इंटरफेस एम्प्लॉई रिपोजिटरी आणि इथं रिपोजिटरी नाही ना, रिपोजिटरीज मल्टिपल असणार आहेत आपल्या रिपोजिटरीज, राईट. आता त्याच्यामध्ये की त्याचा इंटरफेस कसा असला पाहिजे, राईट. आता त्याला ॲटोमॅटिकली इंटरफेस बघा त्याला कसं काय दिलं, पब्लिक इंटरफेस. का तर सुरुवातीला तुमचं .NET कसं ओळखतं की ज्यावेळेस पहिलं लेटर त्याला आय भेटतं ना आणि त्याच्या पुढे त्या रिपोजिटरीचं नाव असेल तर ते समजून जातं की हा रिपोजिटरी आणि हा क्लास आहे, राईट. मग या इंटरफेसमध्ये आपल्याला काय काय पाहिजे की एक लिस्ट असणार आहे, त्याचा टाईप एम्प्लॉई असणार आहे. ओके, एक लिस्ट असणार आहे, लिंक्ड लिस्ट नाही, आपल्याला लिस्ट पाहिजे, लिस्ट. आणि त्याचा जो टाईप आहे ते मॉडेलनुसार असणार आहे. कोणतं एम्प्लॉय नावाचं जे आपण मॉडेल तयार केलं का त्याचा टाईप एम्प्लॉय असणार आहे, राईट. मग त्याच्यामधून ओके त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे की हा त्याचा टाईप झाला, डेटा टाईप झाला. आपण इंटिजर बुलियन केला ना, हा त्याचा डेटा टाईप झाला. आणि इथून आपल्याला गेट ऑल नावाची मेथड डिक्लेअर केली. आता ह्याचं डेफिनेशन आपल्याला इकडं लिहायचं आहे त्या रिपोजिटरीमध्ये. ही एक झालं, राईट. त्यानंतर काय आहे की एम्प्लॉई जो डेटा टाईप आहे, आपण जे मॉडेल आहे त्याच्यामधल्या गेट बाय आय डी, ओके, गेट बाय आय डी आणि त्या आय डीला इंटिजर आय डी असं आपण एक मेथड लिहिली, राईट. ह्या टाईपचं. नेक्स्ट काय केलं की आपण इंटिजर क्रिएट, आपल्याला ज्यावेळेस एम्प्लॉई क्रिएट करायचा आहे तर तो क्रिएट असला पाहिजे. त्याचा टाईप काय एम्प्लॉई आणि ऑब्जेक्टचं नाव पण एम्प्लॉई, राईट. नेक्स्ट आपल्याला काय पाहिजे की अपडेट. आता अपडेटला बुलियन व्हॅल्यू आपण देऊ. ओके, रिटर्न तो काय करतोय की बुलियन व्हॅल्यू करतोय की अपडेट नावाची मेथड आहे आणि त्या अपडेटचा एम्प्लॉई आणि एम्प्लॉई म्हणजे त्याचा डेटा टाईप ते मॉडेल असणार ते एम्प्लॉई असलं पाहिजे, राईट. नेक्स्ट आपण काय करूया डिलेटला. ओके, बुलियन डिलेट आणि त्याचा जो डेटा टाईप असणार आहे, आपण पूर्ण डेटा पाठवणार आहे का त्याला नाही पाठवणार. आपण त्याला काय पाठवणार आहे, फक्त आय डी पाठवणार आहे डिलेटला. झाला आपला हा इंटरफेस सगळा तयार झाला, राईट. आय एम्प्लॉय रिपोजिटरी. आता त्याच्या पुढं जाऊन की एम्प्लॉय रिपोजिटरीमध्ये काय काय असलं पाहिजे, तर पहिलं कनेक्शन स्ट्रिंग केले पाहिजे तयार, राईट. तर आणि तो पहिल्यांदा हा एनिरेट झाला पाहिजे. त्याचा टाईप आय एम्प्लॉय रिपोजिटरी. ओके, आता हे एरर का देते की त्यातल्या ज्या मेथड्स आहेत ना त्या नॉट इम्प्लिमेंटेड म्हणून तो एरर देतोय, राईट. मग त्याच्या अगोदर आपल्याला काय बनवायचं आहे की पब्लिक रीड ओनली. ओके, रीड ओनली असली पाहिजे स्ट्रिंग आणि काय की अंडरस्कोर कनेक्शन स्ट्रिंग, कनेक्शन स्ट्रिंग, ओके, सेमिकोलॉन. आणि ती नल पण असू शकते. आता त्याच्या पुढे जाऊन की ज्यावेळेस माझा हा एम्प्लॉय रिपोजिटरी क्लास कॉल होईल त्याच्या कन्स्ट्रक्टरमध्ये मला ही कनेक्शन स्ट्रिंग भेटली पाहिजे, राईट. तर आणि ते कॉन्फिगरेशनमध्ये असणार आहे, राईट. मग त्याला आपल्याला कन्स्ट्रक्टरमध्ये कॉन्फिगरेशन पाहिजे. तर मी इथं काय करणार की पब्लिक, ओके, कन्स्ट्रक्टर काय पब्लिक असतो. कोणता कन्स्ट्रक्टर एम्प्लॉय रिपोजिटरी. आता ह्या एम्प्लॉय रिपोजिटरीमध्ये आय कॉन्फिगरेशन, त्याचा कॉन्फिगरेशन आपण एक ऑब्जेक्ट बनवला, राईट.
सॉरी पॅरामीटर बनवला. आता नेक्स्ट ती जी कनेक्शन स्ट्रिंग आहे ती मला इथं भेटणार आहे. तर मी इथं काय करणार, अंडरस्कोर कनेक्शन स्ट्रिंग इज इक्वल टू, आता कनेक्शन स्ट्रिंग कशी घ्यायची असती की कॉन्फिगरेशन, मी सांगतो कॉन्फिगरेशन डॉट गेट कनेक्शन स्ट्रिंग. ओके, आणि त्या गेट कनेक्शन स्ट्रिंगला जे आपण डिफॉल्ट पॅरामीटर दिला, आता डिफॉल्ट पॅरामीटर काय दिलं तर तुमच्या लक्षात असेल, कनेक्शन स्ट्रिंगमध्ये ही जी ॲप सेटिंगमध्ये आपण केलं काय की डिफॉल्ट कनेक्शन गेट कनेक्शन स्ट्रिंग, हे जे केलं ना, हा त्याचा डिफॉल्ट पॅरामीटर, तो आपल्याला इथून कॉल करायचा आहे. कुठे गेला, इथून. ओके, आता या डिफॉल्ट कनेक्शनमध्ये जी पण व्हॅल्यू असेल ना ती ॲज इट इज माझी कनेक्शन स्ट्रिंग या अंडरस्कोर कनेक्शन स्ट्रिंगला भेटून जाणार आहे. राईट, आपलं आता हे कनेक्शन स्ट्रिंग त्याला भेटली. आता नेक्स्ट काय करायचं की गेट ऑल नावाची जी आहे आपली ही मेथड, ती गेट ऑल नावाची मेथड काय करते की मला सगळा डेटा डेटाबेसमधून गेट करते. राईट, मग ते मला ते इम्प्लिमेंट करायचं आहे. तर मी इथं काय करणार की पब्लिक पब्लिक लिस्ट लिस्ट त्याचा डेटा टाईप असणार आहे एम्प्लॉई. ओके, या एम्प्लॉईचा गेट ऑल गेट ऑल. ओके, आणि त्याला पॅरामीटर तर काही येत नाही. बाकीच्या आपण मेथड मी इथं टाईप करतो बिना कामाचा, एरर नको. हे काय बोलतंय इथं, नको, ह्याला रिटर्न व्हॅल्यू पण द्यायला लागेल, त्यासाठी ते एरर देत राहू की इथं गेट ऑलला. ओके, आता गेट ऑलला रिटर्न पण केलं पाहिजे. मग त्याच्यासाठी रिटर्न काय करणार आहे आपण, तर एम्प्लॉईची लिस्ट रिटर्न करणार. त्याच्या अगोदर आपण एक डेटा टाईप बनवू की व्हेअर एम्प्लॉईज एम्प्लॉईज इज इक्वल टू न्यू लिस्ट एम्प्लॉईज, बरोबर असंच पाहिजे मला. आता त्याच्यानंतर की कनेक्शन स्ट्रिंग आपल्याला ज्यावेळेस वापरायचं आहे, राईट, तर युझिंग, ओके, युझिंग व्हेअर कनेक्शन, ओके, CONN ECT व्हेरिएबल त्याचं नाव कनेक्शन इज इक्वल टू, आता तुम्हाला मी सांगतो की जस्ट तुम्ही edu.net तुम्ही एक्सटर्नल कुठं पण चॅट जीपीटी जरी वाचलं ना, तुम्हाला हे अंडरस्टँडिंग येईल की ज्यावेळेस तुम्ही edu.net वापरणार तिथे त्यात मेनली 3 कन्सेप्ट असतात. एक असतं काय की SQL कमांड असतं, SQL रीडर असतं. राईट, आपल्याला काय करायचं, आपल्याला आपण इथं कनेक्शन बनवलं. राईट, नाही, आता इथं कनेक्शन बनवायचं, पहिल्यांदा कनेक्शन बनवायचं, त्यानंतर कमांड बनवायची आणि ती कमांड एक्झिक्यूट करायची. अशा टाईपमध्ये त्याच्या 3 ते 4 स्टेप असतात की ती कमांड एक्झिक्यूट केल्यानंतर रीड पण करायची असली जर ती 4थी स्टेप असते रीड करायची. ओके, पहिली स्टेप काय की आपल्याला कनेक्शन बनवायचं आहे, म्हणजे ज्या डेटाबेस बरोबर आपल्याला कनेक्शन बनवायचं. तर काय इथं केलं की युझिंग व्हेरिएबल कनेक्शन. ओके, ही आपल्याला यूज करायचं आहे. नेक्स्ट काय केलं मी इथं की न्यू SQL काय असतं बरं, SQL कनेक्शन, आणि त्या SQL कनेक्शनला जो पण आपण पॅरामीटर देणार आहे ना, तो आता ह्याला पॅरामीटर आपण कोणता देणार आहे की अंडरस्कोर जी कनेक्शन स्ट्रिंग आहे ना ती आपण दिली. राईट, इथं आपण कनेक्शन बनवलं. आता नेक्स्ट कमांड बनवायची आहे, तर युझिंग व्हेअर कमांड इज इक्वल टू कनेक्शन डॉट क्रिएट कमांड. ओके, हे त्यानं आपल्याला ॲटोमॅटिकली दिलेलं आहे. पण हे आपल्याला लागणार नाही सेकंड स्टेपला. आपल्याला इथं काय करायचं आहे की कमांड इज इक्वल टू न्यू, ओके, न्यू SQL कमांड, SQL कमांड, आणि त्या SQL कमांडमध्ये जी आपली स्टोअर प्रोसिजर आपण देणार आहे ना, त्या स्टोअर प्रोसिजरचं नाव, स्टोअर प्रोसिजर आपण काय देणार आहे की, आणि सेम कॉमा कनेक्शन, त्याचे 2 पॅरामीटर असतात. पहिले असते की कोणती प्रोसिजर रन करायची आहे आणि सेकंड असते कोणत्या कनेक्शन बरोबर करायचे. ही झाली माझी कमांड. त्याची कनेक्शन USP गेट एम्प्लॉईज, बरोबर, USP अंडरस्कोर गेट एम्प्लॉईज EMPLOYEES कॉमा सेपरेटेड ही. ओके, मी काय केलं की इथं त्याचं कनेक्शन बनवलं, त्यानंतर कमांड बनवली. ओके,
आता कमांड बनवल्यानंतर जी नेक्स्ट स्टेप असते की त्याला कमांडचा टाईप द्यायला लागतो, राईट. की कमांड डॉट ही तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही स्टोअर प्रोसिजर वापरताना तर त्यावेळेस तुम्हाला ही स्टेप वापरायची आहे की कमांड डॉट कमांड टाईप, कमांड डॉट कमांड टाईप इज इक्वल टू सिस्टीम डॉट डेटा डॉट कमांड टाईप डॉट स्टोअर्ड प्रोसिजर. त्याला सांगावं लागतं की बाबा ही स्टोअर्ड प्रोसिजर आहे. ओके, त्या कमांडचा आपण टाईप दिला की स्टोअर प्रोसिजर. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे की कनेक्शन ओपन करायचं आहे, राईट. कनेक्शन डॉट ओपन हे सगळं आपण कमांड वगैरे सगळं बनवलं. आता कनेक्शन ओपन केलं, राईट. कनेक्शन ओपन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की कमांड एक्झिक्यूट ती कमांड एक्झिक्यूट करायची आणि एक्झिक्यूट केल्यानंतर आपल्याला एखादा व्हेरिएबल पाहिजे, राईट. इथं बघा त्यांना ऑटोमॅटिकली दिले की युझिंग व्हेरिएबल रीडर नावाचं एक व्हेरिएबल बनवलं आणि त्याच्या पुढं कमांड डॉट एक्झिक्यूट रीडर हे फंक्शन आपल्याला वापरायचं आहे, एक्झिक्यूट रीडर. त्याच्यानंतर एक्झिक्यूट रीडर वापरल्यानंतर व्हाईल रीडर डॉट रीड त्यातलं रीड फंक्शन वापरायचं. त्याच्यावर रीड फंक्शन आपल्याला वापरायचं आहे का जो पण त्यातला सगळा डेटा आपल्याला पाहिजे ना तो पण आपल्याला रीड करत राहिला पाहिजे. व्हाईल लूप कॉमन बरं जो आपल्याला माहितच नाही ना की 1 डेटा आहे, 2 डेटा आहे, 3 डेटा आहे किंवा 4 नंबर्स ऑफ डेटा आहे, मग त्याच्यासाठी आपल्याला व्हाईल लूप, राईट. रीडर डॉट रीड. आता नेक्स्ट की त्या ज्या व्हॅल्यू आहेत ना सगळ्या की आपण कुठं जो मॉडेल आपण बनवलं ना की एम्प्लॉय आय डी असेल वगैरे त्या सगळ्या मला इथं पार्स करायचे आहेत, राईट. मी तर काय केलं की एम्प्लॉई इज नाही, एम्प्लॉईज नाही, इथं एम्प्लॉईज बरोबर, एम्प्लॉईज डॉट ॲड. काय ॲड कर की रन टाईमला, ओके, रन टाईमला इथं रन टाईमला न्यू एम्प्लॉई आणि त्या न्यू एम्प्लॉईमध्ये इथं त्याच्या व्हॅल्यू येणार आहेत. आता त्या व्हॅल्यू कशा येणार आहेत की ते आपण मी सांगतो. इथपर्यंत बरोबर चाललंय, एरर काय दिला नाही. की एम्प्लॉय आय डी, ओके, एम्प्लॉय आय डी इज इक्वल टू कन्वर्ट. आता मी सांगतो तुम्हाला हा सिंटॅक्स आहे की कन्वर्ट डॉट टू. आता ज्यावेळेस आपल्याला डेटा येतो ना डेटाबेसमधून तो डेटा स्ट्रिंगमध्ये असेल काय असेल आपल्याला माहीत नाही, मग त्याला आपल्याला कन्वर्ट करावं लागतं की 2 × 32 इंटमध्ये तो कन्वर्ट झाला पाहिजे, राईट. रीडर डॉट आय डी, ओके, रीडरमध्ये त्याचा पॅरामीटर काय पॅरामीटर आहे की एम्प्लॉय आय डी, EMPLOY आय डी, राईट, कॉमा सेपरेटेड. असंच मी आता सगळ्यांचं इथं कॉपी पेस्ट करतो कारण की आहे ना इथं व्हिडिओ जरा पॉज करून भरपूर ह्या सगळ्या फील्ड्स आहेत की एम्प्लॉय आय डी असेल त्याचं नाव घ्यायचं आहे, लास्ट नेम, डिपार्टमेंट वगैरे, क्रिएटेड डेट, इज ॲक्टिव्ह वगैरे सगळ्या. ओके, आता मी इथं काय केलं की एम्प्लॉय आय डी घेतला, राईट. त्याच्यानंतर फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल, डिपार्टमेंट, सॅलरी, जॉईनिंग डेट, इज ॲक्टिव्ह आणि क्रिएटेड ऑर. तुम्ही हा पॉज करून तुमच्या प्रोग्राममध्ये इम्प्लिमेंट करू शकता. की त्याला मी काय केलं की कन्वर्ट इंट 32. एम्प्लॉय आय डी काय की इंटिजर असल्यामुळे त्याला ॲज इट इज इकडे इंटमध्ये कन्वर्ट केला, राईट. नेक्स्ट आहे की रीडर डॉट फर्स्ट नेम, ओके, रीडर डॉट फर्स्ट नेम म्हणजे त्याचा जो पॅरामीटर आहे ॲज इट इज त्याला फक्त डॉट टू स्ट्रिंग केलं, ओके. ज्यावेळेस तुम्हाला स्ट्रिंगमध्ये वापरायचं आहे ना तर बघा त्याला राईट साईडला द्यायला लागतं आणि ज्यावेळेस त्याला तुम्हाला डेसिमलमध्ये किंवा इंटिजरमध्ये कन्वर्ट करायचं किंवा डेट टाईममध्ये तर तो लेफ्ट साईडला असतो. हे तुम्हाला सिंटेक्स लक्षात ठेवायचं आहे की स्ट्रिंग असले की राईट साईड आणि इतर असले डेट टाईम असेल, रीडर असेल, इंटिजर असेल, राईट, तो आपल्याला लेफ्ट साईडला वापरायचा कन्व्हर्टर. ओके, याला मी कन्वर्ट केलं, राईट. आता मला काय भेटणार आहे की इथं की एम्प्लॉईजची मला लिस्ट भेटणार आहे जी सगळी असेल ती, राईट. आता मला हा जो एम्प्लॉई आहे तो मला रिटर्न केला पाहिजे की व्हाईल लूपच्या खाली की रिटर्न एम्प्लॉईज, राईट. कारण की का तर त्याचा जो टाईप आहे ना तो माझा एम्प्लॉईचा टाईप आहे की एम्प्लॉईची मला लिस्ट येऊ शकते, राईट. आता नेक्स्ट, ओके, गेट ऑल केलं. आता हे मला टेस्ट करायचं आहे, राईट. आता टेस्ट करायच्या अगोदर आहे ना कसं करू शकतो की टेस्ट तर त्या इंटरफेसला इथं
इथं मी हा आय एम्प्लॉय रिपॉझिटरीमध्ये यांना मी कमेंट करतो थोड्यासाठी, का तर मला कंट्रोलर बनवायचं आहे. राईट. आता ह्या कंट्रोलरमध्ये ॲड कंट्रोलर्स. ओके. आता मला कंट्रोलर क्रिएट केला पाहिजे. आपलं सगळं जे बॅकएंडचं सगळं लॉजिक आहे हे पूर्णपणे अप्लाय झालेलं आहे. राईट. त्याच्यानंतर MVC कंट्रोलर विथ रीड राईट ॲक्शन. एंटिटी फ्रेमवर्क नको आहे. एमटी जरी गेलं तरी चालते, एमटीच घेऊ आपण. स्वतः कंट्रोलर बनवू. राईट. आणि त्या कंट्रोलरला नाव काय देऊ की एम्प्लॉई. EMPLOY एम्प्लॉई कंट्रोलर .cs. राईट. हे आपल्याला नको आहे, आपण बनवणार आहे स्वतःचा. तो एनरिड झाला पाहिजे. एम्प्लॉई कंट्रोलर कशापासून, तर कंट्रोलर बेस पासून तो एनरिड हो बाबा. राईट. आता त्याच्या खाली इथं अजून इथं 2 मेथड राहिल्या. काय राहिल्या की API कंट्रोलर आणि इथं राउटिंग. त्याला सांगितलं पाहिजे ना बाकी तो एम्प्लॉय नावाचा राउटिंग आहेस. राईट. मग त्याला आपण काय करूया की API स्लॅश कंट्रोलर. ओके. आता इथं पहिलं तर काय बनवायचे आपल्याला की ही जी रिपॉझिटरी आपण क्रिएट केली ना, या रिपॉझिटरीचा मला एक ऑब्जेक्ट क्रिएट केला पाहिजे. राईट. तर ऑब्जेक्ट म्हणजे एक व्हेरिएबल आपण सांगतो मला की पब्लिक रीड ओनली. त्या रीड ओनलीमध्ये इंटरफेस. ओके. आय एम्प्लॉय रिपॉझिटरी त्याचा अंडरस्कोर रिपॉझिटरी. ओके. त्याला आपण अंडरस्कोर देऊ पहिलं, शिफ्ट अंडरस्कोर. आणि तो नल पण येऊ शकतो ना, मग त्याला आपण नलेबल पण करू. ओके. आपण त्याचा एक काय केलं की व्हेरिएबल केला की त्याचा डेटा टाईप आहे की इंटरफेसचा आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर केला. राईट. आता या व्हेरिएबलला आपल्याला व्हॅल्यू पाहिजेत. आता व्हॅल्यू कशा भेटणार, कन्स्ट्रक्टर वेळेस. राईट. मग आपल्याला काय केलं पाहिजे, त्याचा कन्स्ट्रक्टर कॉल पब्लिक एम्प्लॉई EMPCO कंट्रोलर. मग त्या एम्प्लॉई कंट्रोलरमध्ये इथं त्याचा टाईप, तर त्याचा टाईप आलेला बरोबर. ओके. आय एम्प्लॉय रिपॉझिटरी त्याचा रिपॉझिटरी. राईट. आणि इथं अंडरस्कोर रिपॉझिटरी त्याला इज इक्वल टू रिपॉझिटरी. ओके. जो वेळेस आपला कन्स्ट्रक्टर कॉल होणार आहे ना, मग याचा जो ऑब्जेक्ट असेल किंवा या क्लासचा ऑब्जेक्ट या मला रिपॉझिटरीला वगैरे त्याच्या व्हॅल्यू सगळ्या भेटून जाणार आहेत. आता नेक्स्ट सेकंड स्टेप की आपल्याला काय बनवायचं आहे की गेट नावाची API बनवायची आहे. राईट. HTTP गेट. आता ही गेट नावाची API काय करते, जो आपण स्टोअर प्रोसिजर रिपॉझिटरी वगैरे सगळं केलं ना, ते आपल्याला कॉल करायचे आहे. राईट. मग इथं काय केलं पाहिजे की पब्लिक आय ॲक्शन रिझल्ट. आणि इथं गेट ऑल इथं गेट ऑल नावाची मेथड आहे. त्या मेथडमध्ये व्हेरिएबल एम्प्लॉईज इज इक्वल टू अंडरस्कोर रिपॉझिटरी त्याच्यातली गेट ऑल नावाची तू मेथड कॉल कर. राईट. आणि रिटर्नमध्ये रिटर्नमध्ये जो ओके रिस्पॉन्स आहे ना तो पाठवून दे. आणि ओके मध्ये एम्प्लॉईज हा डेटा आपण पाठवून देऊ. राईट. ओके. रन करून बघूया.
ओके, गेट एम्प्लॉयला ट्राईड आउट केलं, मला वाटतं एक्झिक्यूट नाही होणार. वाटलेलंच मला की सर्व्हर एरर देणार का, तर त्याला ती आहे ना रिपॉझिटरी सापडतच नाही. मग त्यासाठी मी सांगितलेलं एक कन्सेप्ट की प्रोग्राम डॉट सी एसमध्ये आहे ना ती जी रिपॉझिटरी आहे ती आपल्याला इंजेक्ट केली पाहिजे, राईट. मग इंजेक्ट करताना ओके, इंजेक्ट करताना इथं ॲड कंट्रोलर्सच्या खाली, ओके, कंट्रोलर्स नंतर बिल्डर डॉट सर्व्हिस, नाही डॉट सर्व्हिस डॉट ॲड स्कोपड. ओके, आता ॲड स्कोपडमध्ये त्याचा टाईप काय असला पाहिजे की आय एम्प्लॉय रिपॉझिटरी आणि एम्प्लॉय रिपॉझिटरी. ओके, हॅलो. आपला अशा प्रकारे पहिला मधला गेट एम्प्लॉय नावाचा API सक्सेसफुली डेटाबेस कनेक्शन थ्रू हिट झालेला आहे, राईट. आता आपण काय करू शकतो की पूर्णपणे याच्याच बेसिसवर अपडेट वापरायचे आहे, डिलीट वापरायचे आहे, राईट. इज ॲक्टिव्हला आपल्याला फॉल्स करायचं आणि ह्याची पे तुम्हाला फ्रंटेंडला बाइंडिंग करायचं आहे, राईट. फ्रॉम द स्क्रॅच झिरोपासनं आपण काय काय केलं की डेटाबेस क्रिएट केला, डेटाबेस क्रिएट करून आपण ज्या स्टोअर प्रोसिजर केल्या, स्टोअर प्रोसिजरपासून आपण इकडं एक मॉडेल डिफाईन केलं, राईट. की आपल्या मॉडेलमध्ये काय असणार आहे की एक टेबल कसा दिसला पाहिजे. त्यानंतर मॉडेलमधून आपण काय काय केलं की इथं सोल्युशन एक्सप्लोरमध्ये त्या मॉडेलपासून आपण काय तयार केलं इथं की त्याच्यापासून ते आपण DTOs तयार केले, राईट. DTOs म्हणजे काय की रिक्वेस्ट कशी असली पाहिजे आणि रिस्पॉन्स आपला कसा असला पाहिजे, त्या DTO झाले डेटा ट्रान्सफर ऑब्जेक्ट. मग त्या DTO पासून आपण काय केलं की एक रिपॉझिटरी तयार केली जी डेटाबेसशी कनेक्शन करत्या आणि त्या रिपॉझिटरीज आपण एकच कंट्रोलर आत्ता अशी बघितलाय की जो गेट ऑल एम्प्लॉईज नावाचं आपलं कनेक्शन होतंय, राईट. मग त्यामध्ये आपला जो आता डेटा आहे तो सगळा आपला गेट झाला, राईट. हा झाली आपली गेटची API. आता नेक्स्ट आपल्याला काय बघायचं आहे की गेट एम्प्लॉय बाय ID. ओके, जी आपण स्टोअर प्रोसिजर तयार केली ना ती आपल्याला वापरायची आहे, गेट एम्प्लॉय बाय ID. आता त्यासाठी मी हा स्टॉप केलं. त्याच्यानंतर मग त्याच्या रिपॉझिटरीमध्ये आधी गेलं पाहिजे, राईट. त्या रिपॉझिटरीमध्ये ॲड न्यू आयटम. आता न्यू आयटम ॲड करताना त्याचा आधी इंटरफेस पाहिजे आपल्याला. मग ऑलरेडी आहे माझ्याकडे त्यामुळे मी त्याचा इंटरफेस बनवत नाही. ओके, हां. आता गेट बाय ID याला अनकमेंट केलं. आता ही गेट बाय ID एम्प्लॉय रिपॉझिटरी आहे आपली, इथे इम्प्लिमेंट केली पाहिजे, राईट. का आता इथे एरर दिला त्यांना. आता गेट बाय एम्प्लॉय IDला इथं मी पटापट कोड टाईप करतो इथं आणि तो मी एक्सप्लेन करतो लाईन बाय लाईन, म्हणजे तुम्हाला कळेल. कारण की यात आता असा पण भरपूर वेळ गेलेला आहे. फक्त आता ह्या कन्सेप्ट तुमच्यात अंडर खेळणं गेल्या पाहिजेत आणि याची जर लिंक पाहिजे असेल ना या प्रोजेक्टची किंवा माझ्या गिटअपची, तरी मला कमेंट करा, मी तुम्हाला तुमच्या DM मध्ये मी पाठवून देईन की गेटच्या इथून खाली. ओके, ओके. आता इथं थोडं जरा मायनस हे करतो की आपला हा गेट ऑल नावाचा याला मी मिनिमाइज करतो. हे आपला झालेला आहे. आता नेक्स्ट गेट बाय ID आता इम्प्लिमेंट करायचं. इंटरफेसमध्ये आपण त्याला कमेंट केला, तो अनकमेंट केला, राईट. मग त्याच्या आतमध्ये आपल्याला एक पॅरामीटर येणार आहे, त्याचा असणार आहे ID, राईट. त्याच्यानंतर आपण काय म्हणाल की एम्प्लॉईज नावाचा एम्प्लॉई व्हेरिएबल बनवला, त्याला आपण नल असाइन केलं, राईट. किंवा त्याला आपण अनइनिशियलाइज जरी ठेवलं असतं तरी चाललं असतं. मग त्याच्यानंतर आपण काय केलं की एक कनेक्शन बनवलं, ज्या आपल्या वरच्या स्टेप होत्या की पहिलं असते की कनेक्शन स्ट्रिंग बनवा, राईट. जी आपली डिफॉल्ट कनेक्शन आपण जी प्रोग्राम डॉट ॲप सेटिंग डॉट जेसनमध्ये ठेवलेली आहे डिफॉल्ट कनेक्शन, ते आपण इथं गेट केलं. त्यानंतर आपण एक कमांड बनवली. कमांडला आपण टाईप काय दिला की जी आपली स्टोअर प्रोसिजर आहे USP अंडरस्कोअर गेट एम्प्लॉईज बाय ID, ही जी स्टोअर प्रोसिजर आहे
ती दिली आणि त्याला सेकंड पॅरामीटर असतो, जी एसक्यूएल कमांड असते ना त्याला सेकंड पॅरामीटर असतो कनेक्शन. त्याला आपण सेकंड पॅरामीटर कनेक्शन दिलं. त्यानंतर काय की कमांड डॉट कमांड टाईप, त्याला ती जी आपण कमांड क्रिएट केली त्या कमांड टाईपला सांगितलं पाहिजे का बाबा ही स्टोअर ॲज अ स्टोअर प्रोसिजर आणि तो रन कर. नेक्स्ट आपण काय केलं की इथं कमांड डॉट पॅरामीटर, राईट, ज्यावेळेस मी आता पहिल्यांदा स्टोअर प्रोसिजर क्रिएट केलेली त्याला मी ॲट द रेट एम्प्लॉय आय डीला, ओके, ॲट द रेट एम्प्लॉय आय डी तो जो आपण पॅरामीटर आहे त्याला मी आय डी हा मला जो पॅरामीटर येणार आहे इथून, इथं बघा की ही जी मेथड आहे या मेथडला एम्प्लॉय गेट एम्प्लॉय आय डी इथं मला पॅरामीटर येणार आहे, तो ॲज इट इज या स्टोअर प्रोसिजरला मी पाठवून दिला, राईट, की कमांड डॉट पॅरामीटर्स डॉट ॲड विथ व्हॅल्यू. ओके, ॲड विथ व्हॅल्यू म्हणजे हा जो माझा कॉलम आहे किंवा हा जो माझा एम्प्लॉय आय डी नावाचा मी पॅरामीटर तिकडे क्रिएट केला आहे त्या पॅरामीटरला हा आय डी नावाचा पॅरामीटर ॲज इट इज पाठवून दे व्हॅल्यू. मग त्यानंतर कनेक्शन ओपन केलं, त्यानंतर जी माझी एक्झिक्यूट क्वेरी असेल की एक्झिक्यूट रीडर केलं, राईट, आणि त्याच्यानंतर जी आलेली व्हॅल्यू आहे ती इथं मी रीड केली की एम्प्लॉय आय डीला त्याला इंटिजरमध्ये कन्वर्ट केलं. त्यानंतर नावाला मी इथं स्ट्रिंग दिलं, लास्ट नेमला स्ट्रिंग दिलं, ईमेलला स्ट्रिंग दिलं, टू स्ट्रिंग वगैरे. त्यानंतर सॅलरी, जॉईनिंग डेट, इज ॲक्टिव्ह क्रिएटेड वगैरे हे सगळं क्रिएट करून रिटर्नमध्ये एम्प्लॉय पाठवून दिला, राईट. आता हे सगळं इम्प्लिमेंट केलेलं मला कुठे इम्प्लिमेंट करायचं आहे की कंट्रोलरमध्ये इम्प्लिमेंट करायचं आहे, राईट. आता एम्प्लॉई कंट्रोलर्समध्ये इथं की आपला गेट नावाची जी मेथड आहे की गेट ऑल नावाची त्याच्या खाली की काय येणार आहे की आपलं गेट एच टी टी पी गेट, राईट. आता एच टी टी पी गेटमध्ये ज्यावेळेस आपल्याला पॅरामीटर येतो किंवा आपल्याला यू आर एल थ्रू क्वेरी पॅरामीटर येतो, मग त्यावेळेस आपल्याला काय करायचं की ॲज अ फंक्शन ब्रेसेस आणि त्याच्या आतमध्ये डबल कोटमध्ये की आय डी, ओके, आपल्याला काय येणार आहे की या आय डी व्हेरिएबलमध्ये आपण तो पॅरामीटर रिसिव्ह करणार आहे, राईट. मग त्याच्यानंतर पब्लिक आय ॲक्शन गेट नावाची आपण मेथड लिहिली, गेटपेक्षा आपण गेट बाय आय डी करू, गेट बाय आय डी. तो आलेला पॅरामीटर ॲज अ आय डी व्हेरिएबलमध्ये मी इथं रिसिव्ह केला आणि इथं की व्हॅर एक व्हेरिएबल बनवू की एम्प्लॉई नावाचं, एम्प्लॉई इज इक्वल टू अंडरस्कोर रिपोजिटरी, ओके, ती जी आपली रिपोजिटरी मधली जी मेथड आहे डॉट गेट बाय आय डी त्या मेथडला ॲज इट इज आय डी नावाचा मी पॅरामीटर पाठवून दिला, राईट. आता ही जी ह्या रिपोजिटरीमधून जी मला व्हॅल्यू भेटणार त्या एम्प्लॉईजला भेटणार आहे, राईट. आता एम्प्लॉईला कधी कधी नल असू शकतो, मग इथं आपण एक कंडिशन लिहू, इफ आल्याला जर एम्प्लॉई आहे तो इक्वल टू जर नल असेल, ओके, तर रिटर्नमध्ये नॉट फाउंड, ओके, रिटर्नमध्ये नॉट फाउंड आणि नॉट फाउंडला स्ट्रिंग आपण पाठवू की एम्प्लॉई नॉट फाउंड, ओके. आता नेक्स्ट इफच्या कंडिशनच्या बाहेर जर एम्प्लॉई तो असेल तर ओके मध्ये आलेला एम्प्लॉई सेव्ह केला आणि एक्झिक्यूट केलं. ओके, आता गेट बाय एम्प्लॉय आय डीला पहिलं तर मी तर 5 टाकतो, एक्झिक्यूट केलं, कुड नॉट फाउंड गेट एम्प्लॉय बाय आय डी. एकदा स्टोअर प्रोसिजर आपण बघूया. डेटाबेस, कंपनी डी बी, टेबल्स, टेबल्स नाही त्याच्यातमध्ये सिनोनिमस, सॉरी प्रोग्रॅमेबिलिटी आणि त्याच्यानंतर स्टोअर प्रोसिजर गेट एम्प्लॉईज बाय आय डी, ओके, यस इथं टाईप झालेलं आहे. तर मला स्टोअर प्रोसिजरमध्ये जरा चेंज करावं लागेल की इथं एम्प्लॉईज, ओके, गेट एम्प्लॉई बाय आय डी. त्यानंतर मी सेव्ह केलं, त्यानंतर एक्झिक्यूट केलं. आता बघूया, ट्राय इट आउट, 5. आता बरोबर आलं की एम्प्लॉई नॉट फाउंड आलं का की 404. आता 404 का दिलं तर इथं जो आपला कंट्रोलर आहे एम्प्लॉय कंट्रोलर तिथं आपण काय पाठवलं की नॉट फाउंड, ज्यास आपण मी लास्ट लेक्चरला पण सांगितलेलं की
तुम्हाला जे स्टेटस कोड्स आहेत ना की नॉट फाउंड, ओके वगैरे, त्याची मी लिस्ट दिलेली आहे. त्यातला जो आपल्याला नॉट फाउंडचा स्टेटस काय असतो की 404 असतो. आणि 404 मध्ये काय असतं की आपल्याला ज्यावेळेस व्हॅल्यू भेटत नाही ना त्यावेळेस आपल्याला 404 भेटतो की एम्प्लॉई नॉट फाउंड, राईट. आता आपल्याला जर एम्प्लॉईज फाउंड करायचं आहे तर एक नंबरला आपला एम्प्लॉई आहे. त्यानंतर मी एक्झिक्यूट केलं, आला माझा एम्प्लॉईचा डेटा की एम्प्लॉई आय डी स्टेटस कोड माझा 200 भेटला, राईट. आता त्याच्या पुढं जाऊन आपण काय केलं की गेट केला, गेट बाय आय डी पण केला, राईट. आता पोस्ट आपल्याला डेटा ॲड करायचा आहे. मग त्या रिपॉझिटरीमध्ये इंटरफेसमध्ये आधी आपल्याला क्रिएट आहे ना, हे जे क्रिएट, त्याला आपण अनकमेंट करू. सेव्ह केलं एम्प्लॉय रिपॉझिटरीमध्ये. आता ह्याला मी हा जो आहे गेट बाय आय डी त्याला मिनिमाइज करतो आणि त्याच्या खाली बरोबर इथं की गेट बाय आय डी नाही, इथं ॲज इट इज मी कॉपी करतो याला आणि एम्प्लॉई इंटरफेसमध्ये, ओके. आता इथं सेम ॲज इट इज आपल्याला कनेक्शन बनवायचं आहे, त्याचे पॅरामीटर्स फक्त आता ज्यावेळेस तुम्ही ॲड करणार आहे ना तर ॲडला तुम्हाला माहीत असेल की मी तुम्हाला फक्त 6च व्हॅल्यू टाकायच्या बोलवलं. तर 6 व्हॅल्यू कशा टाकायच्या की प्रत्येक वेळेस कमांड डॉट ॲड डॉट पॅरामीटर त्याचे जे कमांड्स असतात ना ते मी इथं टाईप करतो, ओके. आता इथं मी काय केलं की पब्लिक इंटिजर क्रिएट, ओके. त्याचा मी टाईप काय घेतला की मला जी व्हॅल्यू येणार आहे त्या एम्प्लॉईजमधला मला एम्प्लॉय भेटणार आहे, राईट. म्हणजे जो आपण मॉडेल क्रिएट केलं त्या मॉडेलच्या बाहेरची तर आपल्याला व्हॅल्यू भेटणार नाही, राईट. नेक्स्ट आपण काय केलं की इथं कनेक्शन स्ट्रिंग जी आपली जी नॉर्मल कॉमन स्टेप आहे की कनेक्शन स्ट्रिंग, त्यानंतर कुठली स्टोअर प्रोसिजर आपल्याला एक्झिक्यूट करायची, राईट. त्याला आपल्याला टाईप द्यायचा आहे. त्या 3 तर सेमच आहे त्या. आता नेक्स्ट आपल्याला ज्यावेळेस आपण त्याला पॅरामीटर पाठवणार आहे तर इथं तुम्हाला ह्या नवीन स्टेप आहेत की कमांड डॉट पॅरामीटर्स डॉट ॲड व्हॅल्यू विथ पॅरामीटर. आता ही आपण कधी पाठवलेली, ही जी क्वेरी आपण कधी रन केलेली की गेट बाय आय डीला आपण जो पॅरामीटर पाठवला, राईट. इथं बघा लक्षात द्या की कमांड डॉट पॅरामीटर डॉट ॲड विथ व्हॅल्यू. आणि स्टोअर प्रोसिजर पण तुम्हाला माहिती आहे कशी क्रिएट करायची. मग त्यामध्ये बघा आपले हे जे पॅरामीटर आहेत ना की फर्स्ट नेम, लास्ट नेम, त्यानंतर ईमेल, डिपार्टमेंट, सॅलरी आणि जॉईनिंग डेट हे आपण त्याला पाठवून दिलं. त्यानंतर काय केलं की कनेक्शन डॉट ओपन व्हेरिएबलमधला आपला जो एक्झिक्यूट स्कॅलर केलं. आता एक्झिक्यूट स्कॅलर का केलं की ज्या आपल्याला स्पेसिफिक व्हॅल्यूमध्ये आपल्याला डेटा पाठवायचा असेल तर एक्झिक्यूट स्कॅलर करायला लागतं, राईट. मग त्यासाठी नेक्स्ट आपण काय केलं की इथं रिटर्न आलेला जो रिझल्ट आहे तो आपल्याला कन्वर्ट इंटिजर 32 मध्ये दिला. तो आपण रिझल्ट इथून पाठवून दिला का तर आपल्याला त्याच्यातनं पुढं आपल्याला एक लॉजिकल एक कोड लिहायचा आहे, राईट. आता इथं कंट्रोलरमध्ये, ओके, आपण रिपॉझिटरी तयार केली. आता कंट्रोलरमध्ये काय लिहायचं आहे की HTTP पोस्ट, ओके, HTTP पोस्ट का तर आपण काहीतरी पाठवणार आहे आणि काहीतरी रिसिव्ह करणार आहे. त्यानंतर काय की पब्लिक आय ॲक्शन रिझल्ट क्रिएट, ओके. क्रिएटमध्ये जो आपल्याला त्याचा टाईप भेटणार आहे. आता टाईप काय भेटणार आहे की क्रिएट एम्प्लॉई, जो आपला क्रिएट एम्प्लॉई जो DTO आहे, क्रिएट CREATEEMPL क्रिएट एम्प्लॉई DTO, त्याची आपण रिक्वेस्ट पॅरामीटर आपण लिहू REQUEST, ओके. आणि इथं पण जो आपला गेट ऑल आहे ना, ओके, हा जो आपण पॅरामीटर आपण दिला त्याला आता त्याच्यानंतर इथं पुढं की आपल्याला जो पॅरामीटर भेटणार आहे क्रिएट एम्प्लॉय DTOचा तो रिक्वेस्ट भेटणार आहे, राईट. मग त्याच्या आतमध्ये की इफ कंडिशन आपण एक वापरू की मॉडेल स्टोट इज व्हॅलिड, ओके, की मॉडेल DELSTAT मॉडेल स्टेट डॉट इज व्हॅलिड. तर जर व्हॅलिड असेल तर रिटर्न बॅड रिक्वेस्ट आणि बॅड रिक्वेस्टला मॉडेल स्टेट. आता हे मॉडेल स्टेट काय असते की
आपण ज्यावेळेस आपल्याला रिक्वेस्ट रिसीव्ह होणार आहे, राईट. आता रिक्वेस्ट रिसीव्ह झाल्यानंतर जे आपण व्हॅलिडेशन लावले, व्हॅलिडेशन कोणते लावले, हे DTOचे जे आपण व्हॅलिडेशन लावले ना, ते आपण व्हॅलिडेशन्स लावले. ते व्हॅलिडेशन्स येथून कशाला काय प्रॉब्लेम आहे, किंवा ईमेल चुकीचा आहे, त्याचं फर्स्ट नेम जास्त झाले, लास्ट नेम जास्त झाले, किंवा त्याचं डिपार्टमेंट चुकीचं आहे, सॅलरी जास्त झाली, हे जे व्हॅलिडेशन आहेत ना, त्या व्हॅलिडेशनचा एरर जर पाठवायचा असेल तर आपल्याला मॉडेल स्टेट डॉट इज व्हॅलिड त्याला आपण पाठवायला लागतं, राईट. इथं आपण एक इफ कंडिशन लिहिली. आता त्याच्या खाली की आपल्याला वॅर एम्प्लॉई एक व्हेरिएबल बनवू इज इक्वल टू न्यू एम्प्लॉई, ओके, न्यू एम्प्लॉई, आणि त्या रन टाईमला त्याला व्हॅल्यू भेटणार आहे त्याचे पॅरामीटर्स, की फर्स्ट नेम, राईट. फर्स्ट नेमला काय येणार आहे, इज इक्वल टू रिक्वेस्ट डॉट फर्स्ट नेम. इथं येणार आहे लास्ट नेम डॉट रिक्वेस्ट डॉट लास्ट नेम. त्यानंतर ईमेल रिक्वेस्ट डॉट ईमेल. त्यानंतर येणार आहे की डिपार्टमेंट रिक्वेस्ट डॉट डिपार्टमेंट. त्यानंतर असेल त्याची सॅलरी इज इक्वल टू त्याची सॅलरी येईल. त्यानंतर त्याची जॉईनिंग डेट येणार आहे, राईट. हा त्याचा झाला सगळा रिक्वेस्ट आपण तयार केली, राईट, जी आपली एम्प्लॉई नावाच्या व्हेरिएबलमध्ये. आता त्याच्या खाली येऊ की व्हेरिएबल एम्प्लॉई आय डी, ओके, एम्प्लॉई आय डी. आता एम्प्लॉई आय डी इज इक्वल टू अंडरस्कोर, ओके, अंडरस्कोर रिपोजिटरी डॉट क्रिएट त्याला आपण जो आता आपण एम्प्लॉय क्रिएट केला ना, तो एम्प्लॉय पॅरामीटर पाठवून देऊ. आता इथं जसं आपली ही सक्सेसफुली एम्प्लॉय आपला क्रिएट होणार आहे, त्याला आपण फक्त एम्प्लॉय आय डी वगैरे आपण पाठवून देऊ. इथं रिटर्नमध्ये ओके आलेला एम्प्लॉय आय डी, किंवा त्याला आपण जरा वेगळं रिटर्न करू. काय रिटर्न करू, रिटर्नमध्ये ओके, आणि ओकेमध्ये न्यू आपण एक नवीन रिक्वेस्ट तयार करू, आणि त्या रिक्वेस्टला एम्प्लॉय आय डी एम्प्लॉई आय डी इज इक्वल टू एम्प्लॉई आय डी आणि मेसेज MESSA message is equal to employee created successfully, ओके. असा आपण काहीतरी रिस्पॉन्स वगैरे केला क्रिएट, आणि त्याला असा पाठवून दिला, राईट. आता इथं पोस्टवरती की ट्राय इट आउट, त्याची सॅलरी आपण काय देऊ, 10,000. युजर @example नको आहे, इथं ओंकार जीमेल, इथं माझं नाव, डिपार्टमेंट असेल की IT डिपार्टमेंट, आणि जॉईनिंग डेट, ओके. जॉईनिंग डेट काय असली पाहिजे की 15/8/26, ओके. आला का माझं की एम्प्लॉई ID 2 वगैरे क्रिएटेड. आता मी गेटवरती कॉल केलं, ट्राय इट आउट, एक्झिक्यूट. आला का मला की हा एम्प्लॉई ID 1, एम्प्लॉई ID 2. आता इथं सेम ॲज इट इज एक्झिक्यूट केलं, ओके. तर मला बघा त्यानं एक्झिक्यूट स्केलरमध्ये व्हायलेशन ऑफ युनिक की, म्हणजे काय की एम्प्लॉईमध्ये कॅनॉट इन्सर्ट डुप्लिकेट की इन ऑब्जेक्ट डेटाबेस एम्प्लॉईज, द डुप्लिकेट की व्हॅल्यू इज जीमेल, ओके. जीमेलला आपला हा एरर आला आहे. आता ह्याच आपल्याला एररचं व्हॅलिडेशन्स लावायचे आहेत, राईट. आपण इथं काय केलं की क्रिएट केला, गेट केला. आता त्याच्यानंतर सेम ॲज इट इज ह्या ज्या 2 मेथड आहेत ना, त्या मी फक्त इम्प्लिमेंट करतो या कंट्रोलरमधल्या, की अपडेट आणि डिलीट, ओके. एम्प्लॉय रिपॉझिटरीमध्ये ही आपली काय झाली, इथं
ओके. तर सगळं आता आपण इम्प्लिमेंट केलेलं आहे की जे आपलं अपडेट होतं. ओके, अपडेटला काय आहे की सेम ॲज इट इज इथं रिपॉझिटरीमध्ये इथं की अपडेट एम्प्लॉय की आपल्याला काय काय अपडेट करायचं आहे, राईट. की ॲट द रेट एम्प्लॉय आय डीच्या अगेन्स्ट आपल्याला आय डी घ्यायला पाहिजे, त्याचं नाव गाव ईमेल असेल, राईट, पॅरामीटर वगैरे, राईट. त्याच्यानंतर इंटिजर रो आज अफेक्टेड एक्झिक्यूट नॉन क्वेरी वगैरे. आणि सेम ॲज इट इज डिलेटची आपण लिहिलेलं आहे की रियुजिंग वेअर कनेक्शन स्ट्रिंग बनवली आणि त्याच्यामधून आपण इथं डिलेटची स्टोअर प्रोसेसर आपण इथं रन केली, राईट. मग स्टोअर प्रोसेसर रन केल्यानंतर कनेक्शन ओपन करून एक्झिक्यूट नॉन क्युरी वगैरे रोज अफेक्टेड झाले असले तर 0 वगैरे आपण त्याला असं व्हॅलिडेशन लावलेलं आहे, राईट. त्याच्यानंतर एम्प्लॉय कंट्रोलर्समध्ये की अपडेटला काय केलं की आपण इथं इफ मॉडेल इज जर नॉट व्हॅलिड असेल तर त्याला मॉडेलचा एरर दिला पाहिजे, बॅड रिक्वेस्ट. आणि सेम ॲज इट इज इथून ते फंक्शन कॉल केलं रिपॉझिटरी वगैरे. त्याच्यानंतर डिलेट असेल, डिलेटमध्ये आपण इथं रिपॉझिटरी वगैरे इथं नो कंटेंट एम्प्लॉईज फाउंड वगैरे असं सगळं आपण कोड लिहिलेला आहे, राईट. इथं आता आपण गेट केलं, पोस्ट केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं की पुट अपडेट करायचं आहे, राईट. तर एक आय डीच्या अगेन्स्ट, ओके, एम्प्लॉय अपडेट सक्सेसफुली. आता एम्प्लॉय अपडेट सक्सेसफुल म्हणजे काय की इथं मी त्याचा विदाऊट गेट करता मी त्याचा एम्प्लॉय या आय डीच्या अगेन्स्ट मी इथं डेटा अपडेट केला, राईट. आता जर का मी गेट केलं तर ॲटोमॅटिकली बघा हा सगळा त्याचा डेटा अपडेट झालेला आहे, राईट. क्रिएटेड डेट इज ॲक्टिव्ह, त्याचं सॅलरी असेल, ते सगळा स्ट्रिंग म्हणजे आपली पुटची जी मेथड आहे ती आपली एक्झिक्यूट बरोबर झालेली आहे, म्हणजे अपडेट झालेली आहे. आता डिलेटवाली की एम्प्लॉयची जी डिलेट नावाची जी आपली API आहे. आता डिलेटला पहिल्यांदा काय करू की 5 नंबरचे आपण डिलीट करू की एम्प्लॉय नॉट फाउंड, 5 नंबरचा एम्प्लॉईज नाही. मग आपण काय करू 2 नंबर करू, नाही 1 नंबर करू आपण आत्ता अपडेट केलेली, ओके. की या तारखेला की आपण हे डिलीट केलं, राईट. आता इथं 0 एक्झिक्यूट, डिलीट. ओके. आता इथून ओके. आता इथं बघा की इज ॲक्टिव्हला बघा त्याचा फॉल्स आलं. का फॉल्स आलं तर तो एम्प्लॉई डिलीट झालेला आहे, राईट. आता इथं नो कंटेंट, आता नो कंटेंट का पाठवलं की त्याला आपण रिस्पॉन्सला ओके कसं देणार, डिलीट केल्यानंतर त्याला आपल्याला रेडमध्ये दिलं पाहिजे ना. मग त्यासाठी आपण स्टेटस कोड काय दिला की नो कंटेंट, आपल्याला काही कंटेंटच नाही, राईट. अशा प्रकारे आपलं सगळं CRUD API पूर्णपणे एक एम्प्लॉय मॅनेजमेंट आपली सिस्टीम तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा. याच्यामध्ये अजून तुम्ही काय इम्प्लिमेंट करू शकता, हे जे आपण आता सगळं रिपॉझिटरीमध्ये किंवा जे मॉडेल स्ट्रक्चर केलं ना त्या रिपॉझिटरीला आपण डायरेक्ट कनेक्शन न करता तुम्ही डायरेक्ट तिथं मध्ये एक मिडलवेअर टाकू शकता. कोणता मिडलवेअर की सर्व्हिस मिडलवेअर, जे आता आपण सगळं सर्व्हिस जे लॉजिक आहे ना आता जे आपलं कंट्रोलरमध्ये आपण जे लॉजिक लिहिलं की रिपॉझिटरीला कनेक्शनचं, त्या रिपॉझिटरीचं कनेक्शनचं लॉजिक तुम्ही सर्व्हिसमध्ये लिहू शकता आणि सर्व्हिसला तुम्ही इथून कॉल करू शकता, राईट. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला एंटिटी फ्रेमवर्क वेब API कोअरमध्ये.